महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम पंधरवडा या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व मान्यवर आदरणीय कुलगुरू विश्वनाथ सर, तसेच विस्तार संचालक डॉक्टर शरद गडाख सर, कृषी महाविद्यालय पुणे येथील डॉक्टर सुनील मासाळकर सहयोगी अधिष्ठाता, तसेच कृषी विभाग आदरणीय गोटे साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आपण आयोजित केलेला आहे. अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला आपल्याला कृषी विभाग आणि शेतकऱ्यांकडून भेटत आहे. हा कार्यक्रम आपण झूम या माध्यमातून घेत असून ॲज अ लाईव्ह आपण फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न करत आहोत. तर आजचा विषय हा पेरू लागवड तंत्र या विषयावरती आहे आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सुनील जोगदंड, सहाय्यक प्राध्यापक विभागीय विस्तार केंद्र पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता डॉक्टर सुनील जोगदंड सरांना विनंती करतो त्यांनी आपला कार्यक्रम चालू करावा. धन्यवाद सर. सर्व शेतकरी बंधूंना सुप्रभात. तसेच कृषी विभागाच्या सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण पेरू लागवड तंत्रज्ञानाविषयी चर्चा करणार आहोत. तर पेरू जर आपण पाहिलं तर पेरू हे मूळतः आपल्या देशाचं पीक नाहीये. तर हे पीक जे आहे तर ते दक्षिण अमेरिकेतून आपल्या देशात आलेलं आहे. त्यामध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश खलाशांनी जो जलप्रवास केला 16 वर्षांपूर्वी हे पीक आपल्या देशात आलं आणि आपल्या देशात येऊन या पिकाने जवळजवळ आपल्या देशातला 235,000 हेक्टर एरिया जो आहे तो कव्हर केलेला आहे. एवढंच नव्हे तर आपल्या देशाचं हे प्रमुख फळपीक आहे आणि जो काही आपला जो एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो निर्यात, तर निर्यातक्षम पीकही आहे. तर अशा या पेरू पिकाचं आपण थोडक्यात महत्व जाणून घेऊया. तर हे एक समशीतोष्ण हवामानातलं फळपीक आहे आणि समशीतोष्ण हवामानातलं फळपीक असल्यामुळं याला असं पर्टिक्युलर काही हे नाहीये की बाबा तुम्ही ह्याच हवामानात घेतलं पाहिजे. तर समशीतोष्ण हवामान म्हणजे उष्ण आणि थंड याच्यामधलं जे हवामान आहे ते याच्यामध्ये हे पीक चांगले येतं. आता भारतात कसं आहे 261 हेक्टर एरियावरती टोटल पेरू आहे. तर त्यापासून साधारणतः 3,648 टन उत्पादन मिळतं. तर भारताची उत्पादकता जर तुम्ही पाहिली तर 13 ते 14 टन एवढी आहे आणि जगात जे काही पेरूचं उत्पादन होतं तर त्यामध्ये भारत प्रथम स्थानावर आहे. आता जसं आपण पाहिलं डाळिंब जे आहे किंवा आंबा जे आहे, तर ही जी पिकं आहेत याचप्रमाणे पेरू उत्पादनामध्ये जगाचा प्रथम क्रमांक लागतो. आता व्यापारी दृष्ट्या जर पाहिलं तर पेरू हे फार महत्वाचं फळपीक आहे. पेरू उत्पादन करणाऱ्या राज्यामध्ये सर्वात जास्त एरिया आणि जे उत्पादन आहे तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्याचं. परंतु महाराष्ट्र ही त्यामध्ये आघाडीचं राज्य आहे. महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, ही राज्य ही आघाडीवर आहे. जर आपण थोडस चर्चा करायची म्हटलं जागतिक याची, तर जगातला सगळ्यात चांगला पेरू जो आहे तर तो आजचं जे प्रयागराज किंवा अलाहाबाद ज्याला म्हणतो आपण उत्तर प्रदेश मधलं, तर या प्रयागराज या ठिकाणी जगातला सगळ्यात उत्तम गुणवत्ता असलेला पेरू तयार होतो. आता देशाचं जे एकूण उत्पादन आहे त्यापैकी 9 ते 10% उत्पादन हे महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्रात साधारणतः 39,000 हेक्टर क्षेत्रावर पेरूच्या बागा आहेत आणि ह्या बागांमध्ये वृद्धी होत आहे दिवसेंदिवस. का वृद्धी होत आहे? कारण पेरूचं महत्व शेतकऱ्यांनी जाणलेलं आहे.
तर तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः प्रत्येक नर्सरी जी आहे सध्याची, शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा कृषी खात्याची असेल, या ठिकाणी पेरूच्या रोपांचा सध्या तुटवडा आहे. का तुटवडा आहे? कारण मोठ्या प्रमाणात मागणी आहे पेरूसाठी आणि मोठ्या प्रमाणात जे आहे महाराष्ट्रातला पुणे जिल्हा असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, वर्धा असेल, सातारा असेल आणि अहमदनगर मधला राहता शिर्डी जो परिसर आहे तर तो पेरूसाठी प्रसिद्ध आहे. आणि ह्या शेतकऱ्यांच्या बरोबरच नवीन एरिया जो आहे तर तोही वाढत आहे. पुरंदर सारख्या ठिकाणीही लोक पेरूचं उत्पादन घ्यायला सुरुवात झालेली आहे लोकांची. आता महाराष्ट्राचं एकूण उत्पादन साधारणतः 300,000 टन असून उत्पादकता 11.27 टन आहे. आता हे उत्पादकता तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही तर 25 टन पेरू घेतोय आणि तुम्ही सांगताय उत्पादकता एवढी कमी, तर काय होतं की हे जे आहेत हे स्टॅटिस्टिकल आकडे असतात. याच्यामध्ये काय होतं, नवीन लागवड झालेला एरिया याने सुद्धा भागल्या जातं तुमच्या एकूण उत्पादनाला. म्हणजे जी बाग अजून उत्पन्न द्यायला अजून ज्याला 2-3 वर्ष आहेत तर तिलाही त्याचाही याच्यात समावेश होतो. त्याच्यामुळे एकूण सरासरी ज्यावेळी घेतो आपण त्यावेळी ते उत्पादन थोडंसं कमी दिसतं. आता ह्या फळाचं आहारातील महत्व काय आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेने या फळाला ऍपल ऑफ ट्रॉपिक्स म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे आपण म्हण आहे, फार जुनी ब्रिटिश म्हण आहे, ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. तर हे जे आहे हे फळ ऍपल ऑफ ट्रॉपिक्स आहे. म्हणजे तुम्हाला जी पोषण मूल्य तुमच्या सफरचंदामधून मिळतात त्याच गुणवत्तेची पोषण मूल्य तुम्हाला पेरू मधून मिळतात. तर ही पेरू मधून मिळतात. मग याच्यामध्ये काय असं आहे की बाबा तुम्हाला याच्यात सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही म्हटलं तर क जीवनसत्वाचा हा प्रमुख स्रोत आहे. क जीवनसत्व हे कशासाठी लागतं, तर क जीवनसत्व हे आपल्याला नियमित आहारात याचा समावेश करावा लागतो. आता कोरोनासारख्या महामारीच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की व्हिटॅमिन सी खा, व्हिटॅमिन सी खा. का व्हिटॅमिन सी खा? कारण व्हिटॅमिन सी चा म्हणजे क जीवनसत्वाचा आणि तुमच्या रोगप्रतिकार क्षमतेचा हा डायरेक्टली कुठे ना कुठे संबंध आहे. मग पेरू हे जर फळ आहे तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी किंवा क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे. आणि क जीवनसत्वच का रोज खावं लागतं माणसाला? कारण क जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारं असल्यामुळं ते तुम्हाला रेग्युलरली खावं लागतं. आता दुसरी गोष्ट, जर उष्मांक असेल, कॅल्शियम असेल, लोह असेल, या गोष्टी ही सर्व पेरू पासून मिळतात. अजून एक जर गोष्ट सांगायची म्हटलं तर पेरू हे फळ डायबिटीज किंवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना निषिद्ध नाहीये. म्हणजे तुम्ही शुगर असेल तुम्हाला किंवा डायबिटीज असेल तरीही तुम्ही पेरू ह्या फळाचा आनंद घेऊ शकता. जसे की काळ्या बिया तुम्ही जास्त खाऊ शकत नाही डायबिटीज किंवा शुगर असल्यानंतर, परंतु पेरू तिथं आडकाठी करत नाहीये. पेरू हा तुम्हाला तिथं अतिशय उपयुक्त आहे जिथं तुम्हाला शुगर किंवा डायबिटीज या गोष्टी आहेत. तर आता आपण याच्या लागवडी संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया की बाबा लागवड करायची आहे पेरूची. जर काल आता तुम्ही ऐकलं असेल सुपे सरांचं लेक्चर की तुम्ही शक्यतो जे आहे जमीन म्हणजे माती परीक्षण करून घ्या लागवड करताना आणि माती परीक्षण केल्यानंतरच फळपिकांची लागवड करा त्यामध्ये. कारण जर एखादी जमीन अयोग्य असेल, बराच वेळा काय होतं की हे आहेत हार्डी पिकं आहेत, याला काही निर्विवाद हे चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतात, पण बऱ्याच वेळा अडचणी अशा येतात की जसं जसं तुमचा बाग मोठा होईल तसं तसं समस्यांमध्ये वाढ होते. आणि एका वेळी केलेली इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे तुम्ही एकदा खर्च केलेला असतो, हा खर्च जास्त असतो. त्यामुळे शक्यतो जमीन जी आहे माती परीक्षण करून घ्या, पाणी परीक्षण करून घ्या आणि मगच पेरूच्या लागवडीचा निर्णय घ्या. आता पेरू हे पीक आहे मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीत येतं. आता पीएच किंवा जर सामू म्हटलं तर सामूचा फार काही या पिकावरती परिणाम होत नाही. हे जे पीक आहे तर हे कोणत्याही ऍसिडिक पासून अल्कलाईन पर्यंत, म्हणजे 4.2 पासून 7च्या वरती 8 पीएच, आपल्याकडच्या मॅक्झिमम जमिनी ह्या 7च्या वरती पीएच असलेल्या सामू असलेल्या जमिनी आहेत. तर ह्या जमिनीमध्ये हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं, कारण त्या जमिनीमध्ये तग धरण्याची जी क्षमता आहे ती पेरूमध्ये जास्त आहे. आता हवामानाचा जर विचार केला तुम्ही तर हवामान हे पीक कोरड्या हवामानातही चांगलं येतं किंवा थोडंसं दमट हवामान असेल तरीही चांगलं येतं. कारण ह्याचं जे मूळ ओरिजिन आहे, ह्याचं जे मूळ आहे ते समशीतोष्ण हवामानातलं मूळ आहे. त्याच्यामुळं फक्त जर तुमचं शीत हवामान असेल तर शीत हवामानामध्ये
याला थोड्याशा अडचणी येतात आणि जे वर्षभर पेरू आपल्याकडे येतो तर त्याऐवजी त्यांना एकाच बहारामध्ये पेरूचं नियोजन करावं लागतं. आता जाती, जर जाती म्हणाल तुम्ही तर सरदार नावाची एक L49 म्हणजे L म्हणजे लाईन 49 ची जात आहे. तर ही जात डॉक्टर GS चिमा साहेबांनी गणेशखिंड विभागीय फळ संशोधन केंद्र इथून विकसित केलेली आहे. तर हे सिलेक्शन आहे 49 नंबरच्या लाईनचं. तर हे कसं केलं त्यांनी, अलाहाबाद किंवा आजचं जे प्रयागराज आहे तिथून त्यांनी अलाहाबाद सफेदा नावाची व्हरायटी आणली होती. त्याचं इथं महाराष्ट्रात त्यांनी लागवड केली आणि त्याच्यापासून सिलेक्शन केलं. तुम्ही जर गुणवत्ता हा एकच निकष ठेवणार असाल किंवा पेरू खाण्यासाठी चांगला पाहिजे असेल तर आज तागायत म्हणजे साधारणतः 40-50 वर्ष उलटूनही सरदार या जातीच्या तोडीची एकही जात विकसित झालेली नाही. सरदार ही सगळ्यात चांगली जात आहे. तिचा पेरू हा पांढरा शुभ्र पल्प असलेला म्हणजे गर असलेला असतो. पेरूमध्ये बियांचं प्रमाण कमी असतं. बी थोडीशी जरी टणक असली तरी प्रमाण कमी असतं बियांचं आणि 175 ते 180च्या ग्रॅम आहे. तर दुसऱ्या जातीमध्ये आपण अलाहाबाद सफेदा सारखी जात हे करू शकतो, जी जात आपल्याकडे फार प्रसिद्ध नाहीये. पण उत्तर प्रदेशामधलं जवळजवळ 99% क्षेत्र जे आहे म्हणजे भारतातलं सगळ्यात जास्त क्षेत्र असलेला प्रदेश जो आहे तो उत्तर प्रदेश आहे. त्यातलं 99% क्षेत्र अलाहाबाद सफेदा नावाच्या जातीने व्यापलेलं आहे. तर तुम्ही याच्यावरूनच समजू शकता की ती जात कशी असेल. आणि जगातला सगळ्यात चांगली गुणवत्ता असलेला पेरू हा प्रयागराज या ठिकाणी तयार होतो. तर हे असं मी किंवा आपला देश किंवा कुणीतरी म्हणत नाही, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे तर ते हे म्हणतात की जगातला सगळ्यात चांगला पेरू उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये तयार होतो. तर अलाहाबाद सफेदा ही तिथली प्रमुख जात आहे. दुसरी जात आहे चिट्टीदार. तर चिट्टीदार ही जात आणि अलाहाबाद सफेदा याच्यामध्ये फारसा फरक नाहीये, फक्त त्याच्या जी आपण स्किन म्हणतो किंवा जे बाहेरचं आवरण असते पेरूचं त्याच्यावरती फक्त लाल टिपकी असतात. मग दुसऱ्या ऍपल कलर आहेत किंवा बेहात कोकोनट आहेत, ह्या जाती ज्या रंगासाठी प्रसिद्ध आहेत पण त्यांची क्वालिटी एवढी खास नाहीये. आता ललित नावाची एक जात आहे, मध्यंतरी शेतकऱ्यांनी प्रेफरन्स दिला होता ललितला. पण जर तुम्ही चवीसाठी म्हणाल तर चवीसाठी सरदार किंवा L49 हीच जात आहे. आता पुरंदर तालुक्यात असेल किंवा हवेली तालुक्यामध्ये काही शेतकरी एक लोकल व्हरायटी म्हणू ज्याला आपण ऑबलॉंग किंवा असा थोडासा लांबटसा पेरू होतो त्याचा एक गुलाबी आतमध्ये असतो आणि जसं कापल्यानंतर जसं जसं वेळ वाढेल तसं तसं लाल रंग येत राहतो त्याला. तर तो एक रत्नदीप किंवा राजदीप या नावाने लोकली माहीत असलेला पेरू आहे. ती जातही मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत. तर याच्यामध्ये आता अभिवृद्धी, तर हे झालं जातींच्या बाबतीत. तर सरदार ही जात सगळ्यात योग्य जात आहे. नवीन काही इंट्रोडक्शन झालेले आहेत, बाहेरच्या जाती आलेल्या आहेत, पण त्याविषयी मी जास्त बोलणार नाही कारण त्या जातींना अजून आपण शिफारशीत केलेलं नाहीये आणि त्या जातींवरती काय अडचणी येतात, कशा अडचणी येतात ह्याचा जो अभ्यास आहे तो चालू आहे. त्याच्यामुळे त्या ह्याच्यावरती मी जास्त भर देणार नाही. नंतर अभिवृद्धीचा प्रकार. आता पेरूमध्ये अभिवृद्धी, शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बाबा पेरूच्या रोपांची किंवा कलमांची का तुटवडा जाणवतोय आम्हाला किंवा मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की नंबर लावावे लागतात. तर का, तर ह्याची अभिवृद्धी जी आहे तर ती दाब कलमानी करावी लागते. आणि दाब कलम म्हणजे एका फांदीचं एकच कलम होतं. मग एका फांदीचे एक जर कलम होत असेल तर तुम्ही पेरूची छाटणी केल्यानंतर पेरूला साधारणतः एका झाडाला जास्तीत जास्त 40, 50, 60, 70, 80, 90 याच्यापेक्षा जास्त फांदे येत नाही. आणि ही जी प्रक्रिया आहे दाब कलम करण्याची ती अतिशय अवघड प्रक्रिया आहे. बरं, मग ह्याला सबस्टिट्यूट काही केलं नाही का, तर ह्याला सबस्टिट्यूट बऱ्याचशा लोकांनी संशोधन केलंय. याच्यामध्ये बांगलादेशमध्ये संशोधन झालंय, पाकिस्तानमध्येही संशोधन झालंय, भारतातही संशोधन झालंय. पण पेरूचा प्रमुख अडचण ही आहे की पेरूमध्ये तुम्ही ज्यावेळी वरचा भाग छाटता त्यावेळी म्हणजे जर तुम्ही समजा ठरवलं की रूट स्टॉक करायचा आणि त्याच्यावरती कलम बांधायची, कलम बांधल्यानंतर असे अडचण येते की कलमाच्या खालून एवढे फुटवे येतात त्याला की फुटवे काढणंच हा एकच मेजर हे होऊन बसतो त्याच्यातलं, ते एक मुख्य काम होऊन बसतं. त्याच्यामुळे दाब कलमाशिवाय त्याला अजून तरी पर्याय निघलेला नाहीये. त्यामुळे आणि दाब कलम करायला जास्त वेळ लागतो,
जास्त श्रम लागतात आणि जास्त वेळ आणि जास्त श्रम असल्यामुळं ते करण्यासाठी खूप कमी नर्सरीवाले इंटरेस्टेड असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, या सगळ्या गोष्टीमुळे असं होतं की ह्याच्या कलमांचा जो आहे तो थोडासा तुटवडा जाणवतो. तर आता लागवड जी आहे, आता तुम्ही जमीन निवडली किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या, तर ह्याच्यानंतर लागवड कशी केली जाते, तर साधारणतः 6 बाय 6 मीटर अंतरावरती याची लागवड करावी असं एक शिफारस आहे, जुनी शिफारस आहे. आणि 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घेऊन त्याच्यात साधारणतः 30 ते 40 किलो शेणखत व 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून ते खड्डे भरून घ्यायचे आहेत. आता आपण खड्ड्यांविषयी जी आहे ती डिटेल माहिती आंब्याच्या वेळी पाहिली. खड्डे घेताना शक्यतो मार्च एप्रिल मध्ये घ्यायचे आहेत, कधीही खड्डे घ्यायचे नाहीयेत. मार्च एप्रिल मध्ये घेतल्यानंतर साधारणतः 1-2 महिने त्याला उन्हात चांगलं तापू द्यायचंय, त्याच्यामुळे त्याच्यातलं जे आहे तुमची कीड किंवा ह्याचे जे जीवाणू असतात इन्फेक्शन करणारे, तर ते त्यांचा थोडासा ऱ्हास होतो. त्यानंतर तुम्ही जे आहे खड्डा भरून घ्यायचा आहे, खड्डा भरून घेतल्यानंतर त्याला तुम्ही काठी लावू शकता आणि ज्यावेळी तुम्ही लागवड प्रत्यक्ष करणार आहे त्यावेळी त्या काठीचा आधार देऊन तुम्ही त्याला हे करू शकता, लागवड करू शकता. मग आता होतं काय की आता बहुतेक शेतकरी 6 बाय 6 मीटर वर लागवड करत नाहीत. मग ती लागवड कधी करतात, 3 बाय 2 मीटर वर. ही शिफारस आहे, नवीन शिफारस आहे, 2016 साली विद्यापीठाने दिलेली आहे, 3 बाय 2 मीटर अंतरावर ची शिफारस आहे. पण होतं काय, तुम्ही जर 6 बाय 6 मीटरच्या प्रॅक्टिसेस 3 बाय 2 मीटर साठी वापरल्या तर त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे 3 बाय 2 साठी ज्यावेळी शिफारस केली विद्यापीठाने त्यावेळी त्याला वेगळी खतं आणि पहिल्या 4 वर्षासाठीचं खतांचं नियोजन ह्याची सुद्धा शिफारस केलेली आहे. तर ती आपण त्या पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आता काय होतं, पेरूमध्ये सगळी लोक बहार धरतात, बराच वेळा बहार धरला जातो, बहार सोडला जातो, त्याच्यात नैसर्गिक अडचणी खूप येतात. बऱ्याच वेळा असं होतं ऐन वेळेस पाऊस येतो, अचानक पाऊस आल्यामुळे सगळी गडबड होते. पण आता काल जसं सुपे साहेबांनी सांगितलं तर ह्याच्यावरती आपलं नियंत्रण नाहीये. शेतीमध्ये ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी ज्यावेळी हवामान किंवा पाऊस या गोष्टी आपण पाहतो किंवा याची ज्यावेळी चर्चा करतो तर आपल्याला ह्यांच्या सोबतच चालावं लागतं. आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हा पाऊस आलाय मग आता याला कुठेतरी थांबवा, ते आपल्या हातात नाही, त्याच्यामुळे त्याच्या सोबत चालावं लागतं. मग ह्याच्यासोबत चालायचं मग बहार का धरायचा. आता होतं काय की बऱ्याच वेळा हे समशीतोष्ण हवामानातलं पीक आहे, तर हे काय करतोय आपण, घेतो थोडस उष्ण हवामानामध्ये. मग उष्ण हवामानामध्ये याचा रिस्पॉन्स कसा असतो, त्याला वर्षभर फुलं आणि फळं येत राहतात. मग हे फुलं फळं जर येत राहिले वर्षभर तर त्यांची काय होतं, संख्या आणि त्याची जी प्रत आहे याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो, कारण वर्षभर झाड एक्झॉस्ट होत राहतात. आता अशा झाडांना काय होतं किंवा विश्रांती मिळत नाही. मग विश्रांती नाही मिळाली की त्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि वाढीवर अनिष्ट परिणाम झाला की त्याचा आपोआपच जो आहे तो तुमच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. बरं, आज ह्या गोष्टी झाल्या तर ह्याच्यासोबत अजून काय होतं की उत्पादन खर्च वाढतो. कसा वाढतो, तुम्हाला वर्षभर जर फळं येत राहिली आणि फुलं येत राहिली तर त्याच्यामध्ये उत्पादन खर्च कसा वाढतो, त्याची तोडणी असेल, त्याची राखण असेल, या गोष्टी तुमच्या वाढत जातात. मग काय होतं किंवा जे थंड हवामान आहे किंवा थोडस थंडी जास्त असलेलं जे हवामान आहे तर तिथं काय होतं, आपोआप त्यांना सुप्त अवस्थेत झाडं जातात आणि त्याला तापमान वाढ झाली तुमची की पालवी फुटते आणि फुलं आणि फळं लागतात. तर साधारणतः उत्तर भारतामध्ये अशा पद्धतीचं हवामान जे आहे ज्याला आपण इंडो गँगॅटिक बेल्ट म्हणतो किंवा द्वाप ज्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हवामान, पोषक हवामान त्याच्यासाठी आहे. मग अशा वातावरणात बहार धरण्याची गरज नसते. परंतु काय होतं की आपलं जे हवामान आहे, नर्मदा नदीच्या खालचं जे वातावरण किंवा हवामानाचा जो भाग आहे तर ह्यामध्ये आपल्याला बहार हा धरावा लागतो. मग आता बहार धरताना काय आहे की बहार धरताना आता सर्वांना माहिती आहे की काय प्रक्रिया आहे. की बहार धरताना आपण पाणी थांबवतो, काही काळ झाडांची सुप्त अवस्था मेंटेन करतो, टिकून ठेवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला परत खतं आणि पाणी याचं नियोजन करतो. तर हे का करतो आपण, झाडांच्या फलधारणेवरती कार्बन आणि नायट्रोजन या गुणोत्तराचा मोठा प्रभाव पडतो. फळांचे डोळे फुटण्याच्या सुमारास गुणोत्तर हे जास्त असावं लागतं, म्हणजे ते 3
त्या 3 वेळा बहार येतो. आंबिया बहार येतो, मृग बहार येतो, हस्त बहार येतो. तर ह्या तिन्हीपैकी काही शेतकरी तीनही बहार घेतात, पण त्या तिन्हीपैकी योग्य कुठला आहे किंवा आपल्यासाठी कोणता योग्य आहे, तर तो मृग बहार आहे. तर काय तर असं 3 फळं आहे त्याच्यावरती. एक फळ काढणीला आले, 2 फळं अजून तयार होत आहे. मग काय होतं, एकाच जर बहार धरला नाही ते एकाच वेळी झाडावर वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेगवेगळ्या आकाराची फळं असतात. मग ही वेगवेगळ्या आकाराची जी फळं आहेत ते ह्यांना जर मेंटेन करायचं असेल तुम्हाला, तर ह्याचा मेंटेनन्स वाढतो. का वाढतो? कारण तुमचं जे मोठं फळ झालेलं आहे त्याला तुम्हाला फळमाशीपासून वाचवायचं असतं, लहान जे फळ आहे त्याला तुम्हाला देवी रोगापासून वाचवायचं असतं. पाऊस पडला, तुमचं बाकीच्या गोष्टी मिलीबग सारख्या असतील तर मिलीबग जर आला तो मोठ्या फळावर आला तर लहान फळावरही येतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव फार मोठा होतो आणि उत्पादन खर्च याच्यामध्ये वाढत राहतो. मग वर्षभर फुलं आणि फळं घेण्यापेक्षा त्याचं चक्र नियंत्रित करून आपण एकाच हंगामात बहार धरणं हे उपयुक्त ठरतं. मग ह्याच्यासाठी काय किंवा हवामान, पाणी पुरवठा, कीटकांचा प्रादुर्भाव, ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आपण अभ्यास केला त्यावेळी आपल्या असं लक्षात आलं की पेरूमध्ये मृग बहार धरणे हे योग्य आहे. मग मृग बहारच का धरायचा? कारण तुम्हाला मी सांगतो, आज जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, सगळीकडे पाणी उपलब्ध आहे अशी परिस्थिती नाही. तर साधारणतः 20% जो भाग आहे त्या भागामध्येच पाणी उपलब्ध आहे. पाणी उपलब्ध म्हणजे 12 पाण्याची सोय. बाकी ठिकाणी 8 महिने आहे, काही ठिकाणी 4 महिने आहे, काही ठिकाणी 6 महिने आहे. परंतु ह्या गोष्टीचा जर विचार केला तर मृग बहार हा अतिशय सोयीस्कर आहे. मृग बहार का सोयीस्कर आहे? कारण उन्हाळ्यात ऑलरेडी पाण्याची टंचाई असती, त्यावेळी तुम्हाला बागेला ताण द्यायचा आहे. मग आता मृग बहाराला जर तुम्हाला ताण द्यायचा असेल, तुम्ही जर दुसरे बहार धरले तर त्यावेळी होतं काय, अडचण अशी येते मध्येच पाऊस येतो, जो आता आता ऑक्टोबर पर्यंत पाऊस चालू आहे. ह्या पावसाचा निश्चितच सगळ्या ह्याच्यावरती परिणाम होणार आहे. पण मृग बहार हा त्यातली त्यात जास्त सोयीचा आहे. मग मृग बहाराचं काय होतं, फळ काढणीला डिसेंबर जानेवारी मध्ये येतात आणि डिसेंबर जानेवारी मध्ये फळं काढणीला आल्यानंतर ते जे वातावरण आहे, ते जे हवामान आहे, तर ते अतिशय पोषक असतं त्याला. त्यामुळे त्या फळांची प्रत आणि गुणवत्ता ही अतिशय उत्तम असते. तर आता सुरुवातीला आपण हे पाहूयात की बहाराच्या अगोदर ज्यावेळी आपण लागवड केल्यापासून जे नियोजन करतो, तर त्या लागवड नियोजनामध्ये काय होतं, साधारणतः छाटणीचा किंवा आकार देण्याचा प्रश्न असतो झाडांना. तर आपण आता इथं वरच्या चित्रात पाहतोय की सगळेचे सगळे शूट ठेवलेले आहेत झाडाला. मग हे काय आहे की ह्याच्यामुळं काय होतं की आपण अनावधानाने आमंत्रण देत असतो रोग आणि किडींना, जे जमिनीतून आपल्या झाडावरती येतात. मग ह्याच्यामध्ये काय साधारणतः 60 ते 90 सेंटीमीटरचा जो भाग आहे खालचा खोडाचा, तर तो आपल्याला पूर्णतः क्लिअर ठेवायचा आहे. त्याच्यावरती कुठलीही फांदी येऊ द्यायची नाही. आणि खालच्या चित्रात तुम्ही फोटो पाहाल तर त्याच्यामध्ये साधारणतः एक 60 ते 90 सेंटीमीटर भाग हा क्लिअर ठेवलेला आहे. ते पेरूचं झाड आहे आणि त्याच्यानंतर त्याचं फ्रेमवर्क डेव्हलप केले. आता सांगाडा एकदा डेव्हलप झाला तुमचा की 4-5व्या वर्षी तुम्ही फळधारणा घेऊ शकता. पण बऱ्याच वेळा घाई अशी असते की दुसऱ्या वर्षापासूनच फळधारणा चालू करायची आहे. मग ठीक आहे, त्यावेळीही तुम्ही काय करा की खतांचे नियोजन केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षापासून थोडीफार फळधारणा घेऊ शकता. पण त्याचा थोडासा विपरीत परिणाम तुमच्या झाडाच्या वाढीवरती होतो. आता पाण्याचा ताण सुरू करण्यापूर्वी काय करायचे, आधीच्या बहाराची सगळी फळं काढून टाकायची. मग ती काढून टाकायची कारण तुमचं जे कार्बन आणि नायट्रोजन किंवा कार्बन आणि नत्राचं जे गुणोत्तर आहे, तर ती फळं डिस्टर्ब करतात. कारण तो सिंक असतो. आता शास्त्रीय भाषेत त्याला सिंक म्हणतात. आणि दुसरं तुमचं पानं जे असतात ती सोर्स असतात, म्हणजे पानं तयार केलेलं अन्न जे आहे तर ते सिंक मध्ये साठत राहतं, म्हणजे फळामध्ये साठत राहतं. मग ज्यावेळी हे अन्न साठतं त्यावेळी ते काडीतलं जे अन्न आहे किंवा कार्बनचं जे प्रमाण आहे तर ते त्याच्यामध्ये साठवत राहतं. मग काय होतं, जर आधीच्या बहाराची फळं तुम्ही तशीच ठेवली तर ते त्यांचं काम करत राहतात, सिंक भरत राहतात, म्हणजे ते फळ तयार होत राहतं आणि तुमची जी काडी आहे ती रिस्पॉन्स देत नाही पुन्हा पुढच्या बहाराला. मग ह्या गोष्टी थोड्याशा कटाक्षाने पाळाव्यात. कारण बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की ताण तर दिलेला असतोय आणि वरती फळं पण असतात बागेमध्ये. तसेही काही फोटो आहेत आपल्याला. आता ताण देताना कसं आहे, अचानक पाणी बंद करायचं नाही, हळूहळू पाणी बंद करायचं. हळूहळू जर तुम्ही पाणी बंद केलं तर त्याचं झाडाला त्रास होतो. आणि ताण हा जो आहे, आता खूप आपण पाहतो पुरंदर सारख्या ठिकाणी फार हलक्या जमिनीमध्येही लागवड केली जाते पेरूची
आणि तुम्ही हवेलीमध्ये पाहिलं सॉइल आहे तिथेही पेरूची लागवड केली जाते. तर आपली जी जमीन आहे या जमिनीच्या मजदुराप्रमाणे आपण ह्याला ताण द्यायचा आहे. तर हे ताण जमिनीच्या मजदुराप्रमाणे कसं द्यायचं, साधारणतः 25 ते 30 दिवसात पानं पिवळी पडून किंवा ज्याला आपण चिबडाच्या वगैरे जमिनी म्हणतो, तर त्या जमिनीमध्ये काय आहे की नांगरणी करायची आहे. नांगरणी करून आळ्यांची कुदळणी किंवा चाळणी करायची. तर ह्याचं काय होतं की ह्याचा तुमचा ताण जो आहे ह्याच्यामुळे व्यवस्थित बसतो. आता ह्याच काळात काय करायचे, झाडाच्या वाळलेल्या रोगट फांद्या ज्या आहेत ते काढून टाकायच्या. कारण जसं आपण आंब्यामध्ये किंवा काल डाळिंबामध्ये जसं सरांनी सांगितलं की याची फिजिओलॉजी वेगळी आहे, ह्या टिश्यू रिपेअर होत नाहीत कधीच. त्याच्यामुळे वाळलेल्या आणि रोगट ज्या फांद्या आहेत त्या काढून नष्ट करायच्या. तर आता ह्याच्यात आपण पाहत आहात की हे ताण दिल्यानंतर साधारणतः हे अशा पद्धतीने झाडांचं विल्टिंग होतं. आता प्रतीनुसार म्हणजे जमिनीच्या प्रतीनुसार 30 ते 60 दिवस पाणी बंद करून झाडांना विश्रांती द्यायची. साधारणतः 35 ते 40% पानगळ तुम्हाला झालेली दिसते खालच्या चित्रामध्ये. तर ही एक स्टेज आहे, आयडियल स्टेज. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला हलकं पाणी सुरू करायचंय झाडाला. हलकं पाणी म्हणजे ज्याला आपण आंबोनी वगैरे म्हणतो, तर त्या पद्धतीने पाणी द्यायचंय. पण पहिलं पाणी देताना काय करायचंय, 4 ते 5 घमेले ओलसर शेणखतामध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आणि पीएसबी ज्याला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, तर हे 25 ग्रॅम त्याच्यात मिसळून द्यायचे आहेत. त्यासोबत अर्धी म्हणजे 350 ग्रॅम ही नत्राची मात्रा द्यायची आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की हे जे जीवाणू आहेत ते हे आपण देत नाही. काय करतो आपण, शेणखत आणि नत्र म्हणजे युरिया वगैरे आपण त्याचं हे केलेलं असते, त्याचं नियोजन केलेलं असतं. पण मी तर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक, कालही आमचे जे गुरु आहेत सुपे सर, त्यांनीही काल सांगितलं की तुम्ही जाणीवपूर्वक जीवाणू खतांचा वापर करा, तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. ठीक आहे, वेळ लागल, तुमच्या जमिनीचा पोत जसा आहे त्याप्रमाणे वेळ लागल, पण फॉस्फेट सोल्युबलायझिंग जे बॅक्टेरिया आहेत किंवा पीएसबी जे आहेत, तर त्यांचं काम काय आहे, तुमच्या झाडाला फॉस्फेट अवेलेबल करून देणं. मग हे हळूहळू ही जी प्रक्रिया आहे, तुमची जमीन जिवंत होण्यासाठी ह्यांचं फार महत्वाचा रोल आहे. त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू ह्या गोष्टींकडे वळा. आणि ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुमची झाडं चांगली झालेली आहेत, त्यावेळी तुम्ही हे म्हणताल की नाही ठीक आहे, जीवाणू खातिक ठिकाणावरून घ्या. पुण्यासारख्या ठिकाणी कृषी महाविद्यालय पुणे आहे, तिथे या जीवाणू खते उपलब्ध आहेत किंवा राहुरीमध्ये जीवाणू खते उपलब्ध आहेत. तर जिथं तुम्हाला चांगला क्वांटम किंवा चांगली गुणवत्ता मिळेल त्याची, तिथून घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं, याची साठवणूक चांगल्या ठिकाणी केलेली नसते आणि तुम्ही ते आणून टाकता, ते ऑलरेडी एक्सपायर झालेले असतात त्याच्यामध्ये. कारण ही जिवंत असतं, त्याच्यामुळे त्याला टेम्परेचर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. तर साधारणतः ह्या यंत्रणेमध्ये विद्यापीठाच्या ह्या सर्व गोष्टी मेंटेन केल्या जातात आणि तुम्ही एक सोर्स म्हणून या गोष्टींचा वापर करू शकता. आता 7 ते 10 दिवसांनी त्याला दुसरी पाण्याची पाळी द्यायची. दुसऱ्या पाण्याच्या पाळीसोबत तुम्ही काय करायचं, त्याला स्फुरद आणि पालाशे दोन्ही संपूर्ण स्फुरद म्हणजे 300 ग्रॅम आणि 600 ग्रॅम द्यायचे. तिसऱ्या पाळीला तुम्ही भरपूर पाणी द्यायचे. खतं आणि पाणी दिल्यानंतर तुमच्या झाडाला जोमदार फ्रूट यायला सुरुवात होते. आता ताण सोडल्यानंतर 20 ते 25 दिवसात साधारणतः झाडावर बहार येते. बहार आल्यानंतर तुम्ही उर्वरित जी अर्धी फळधारणा ज्यावेळी सुरू होते त्यावेळी तुम्ही अर्धी खताची मात्रा म्हणजे 300 ग्रॅम नत्र द्यायचे. आता नत्राविषयी आपण कालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की नत्राचा खूप लॉस होतो त्याच्यामध्ये, ह्याच्यातून पाण्यातून असेल किंवा तुमचा हवेतून असेल, तर त्यामुळे जे आहे नत्राची स्प्लिट डोसेस मध्ये किंवा 2 वेळा आपण हे द्यायचं. आता ज्यावेळी बहार धरतो आपण, तर त्यावेळी ही काळजी काही घ्यायला लागते. कारण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी म्हणतात ताण दिला आम्ही, मध्येच पाऊस आला, ताण तुटला, ते व्यवस्थित झालं नाही आणि मग सगळं डिस्टर्ब झालं. पण काही वेळा काय होतं की पाण्याची उपलब्धता नसते, जरुरीपेक्षा जास्त ताण लांबवला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा काय होतं की तुमच्या झाडांवर विपरीत परिणाम होतो. तर कधीही ताण जो आहे तो जरुरीपेक्षा जास्त लांबवायचा नाही. काही वेळा अशी मानसिकता असते की आता एवढा ताण देतो की पुढच्या म्हणजे एक साधारणतः वर्षभराची फळ एकदाच फळं मिळाली पाहिजे, तर तसं नाही होत. ताण जो द्यायचा आहे तो ताण हा त्या झाडाच्या जमिनीच्या प्रकारानुसार द्यायचा.
झाडांना ताण दिल्यानंतर पानगळ खूप पानगळ करतात लोक, 30 ते 40% नाही, काही ठिकाणी 70-80% पानगळ करतात. आणि होतं काय, जी काडी तयार झालेली असते ती काडी बऱ्याच वेळा मरते. मग ह्याच्यात काडी मेली की तुमचं हे फळ पीक कसं आहे की ह्याच्यात आंब्यासारखं नाहीये की तुम्हाला एक सीझनची जुनी काडी जी आहे ती कामी येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन काडी कामी येते, कारण ह्याच्यामध्ये पानं आणि फुलं सोबतच येतात. म्हणून पाण्याचा ताण हा अत्यंत काळजीपूर्वक द्यायचा आहे. त्यानंतर भारी आणि अयोग्य जमिनी, जिथं निचरा होत नाही, जमिनीचा पाण्याचा निचरा होत नाही, किंवा जे चोपण जमिनी असतात. आता काय होतं की माझी जमीन चोपण आहे, मग मी काय पेरू घ्यायचंच नाही का? घ्यायचा. पण त्यासाठी जी काही काळजी घ्यायला लागते, दक्षता घ्यायला लागते, जसं की काल सुपे साहेबांनी सांगितलं, त्यांनी चुनखडीयुक्त जमिनीमध्ये डाळिंबाचं अतिशय उत्कृष्ट उत्पादन घेऊन दाखवलं. तर तशी जी काळजी आहे ती काळजी घेऊन आपल्याला जे आहे तर ह्या उत्पादन घ्यायचंय. मग आता भारी अयोग्य निचरा किंवा पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये काय करायचंय, उभी आडवी नांगरट करायची. उभी आडवी नांगरट करून थोडस झाडाची चाळणी केल्यानंतर थोडीशी झाडाची वाढ कमी होते, पाणी पुरवठा कमी होतो, आणि झाडांची मुळं उघडी पडल्यामुळे त्याला ताण बसतो व्यवस्थित. आता ताण सुरू करण्या अगोदर पूर्वीच्या बहाराची फळं काढून टाकावी, ती आपण पाहिलं, ती का काढायची हे आपण चर्चा केली. मग कमी कमी हळूहळू कमी करत जायचंय ताण देताना पाणी, आणि जमिनीची हलकी मशागत करून सगळं तण काढून घ्यायचंय पहिलं. कारण तण हा बऱ्याच वेळा असं होतं की तण हे जे आहे तर हे अल्टरनेट होस्ट म्हणून काम करत असतं तुमच्या रोग आणि किडींसाठी. आणि बऱ्याच वेळा बागांमध्ये काय होतं की क्लीन कल्टिवेशन ऐवजी तणावरती जास्त हे न करता लोक काय करतात, त्याचं एक विडीसाईड मारून देतात आणि हे होतात, निवांत होतात. पण तसं न करता तण जे आहे, जेवढी तुम्ही बाग स्वच्छ ठेवाल तेवढा तुमचा पुढचा जो आहे झाडावरती सुकलेल्या आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकतात. पेरूच्या बागेमध्ये बऱ्याच वेळा गेल्यानंतर असं आढळून येतं की वाळलेल्या फांद्या भरपूर असतात त्याच्यावरती, किंवा सुकलेल्या फांद्या भरपूर असतात, त्या काढून टाकायच्यात. का काढून टाकायच्यात? कारण त्या कोलेटोट्रिकम असेल तुमची, ज्याला बुरशी म्हणतो, तर त्या बुरशीसाठी त्या आधार ठरलेला असतात. सीताफळामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की सीताफळ काळी काळी पडलेली असतात आणि ती तशीच लटकलेली असतात. तर ही बुरशी जी आहे ती तुमची त्याच्यावरती वाढत राहते, आणि ती तुम्हाला पुढच्या सीझनसाठी, पुढच्या फळांसाठी त्रासदायक ठरते. आता काय होतं की बऱ्याच वेळा बहार धरल्याचे फायदे, आता आपण ह्या झाडात पाहत आहात, हे झाड तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. जास्त वयाचं झाड नाही, हे जास्तीत जास्त 3 वर्षाचं झाड आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मेंटेन करून त्याला फळं आलेली पाहताय आपण. तर काय होतं, बहार धरल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळं आणि फुले येतात, आणि तुमचं व्यापारी तत्वावर जे उत्पादन घेणं आहे हे शक्य होतं. आता कीड आणि रोगाचं नियंत्रण करणं सोपं होतं. का सोपं होतं? कारण ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या आकाराची फळं ही तुमच्या झाडावरती असतात, त्यावेळी तुम्ही एकासाठी वापरलेलं जे औषध आहे ते दुसऱ्यासाठी पुन्हा परत वापरावं लागतं, तिसऱ्यासाठी पुन्हा परत वापरावं लागतं, आणि हा जो आहे हा सायकल चालू राहतो. पण तुम्ही ज्यावेळी एकाच साईजची फळं असतात, तुमची एकाच वेळी आलेली फळं असतात, त्यावेळी तुम्हाला एक तुम्ही शेड्यूल करून त्याचं नियंत्रण रोग आणि किडींचं करू शकता. आता एकाच वयाची फळं असल्यामुळे ती एकाच वेळी काढणीला येतात. एकाच वेळी काढणीला आलं की त्याचं फवारणी असेल, राखण असेल, किंवा इतर जी कामं आहेत त्याच्यामधली, ज्याची विक्री असेल, ह्या गोष्टी सोप्या होत जातात. तर हे साधारणतः पेरूमध्ये जर बहार धरला तर त्याचे हे फायदे आहेत. कारण एकाच वेळी विक्री होते, आणि एकाच वेळी विक्री झाल्यामुळे त्याचं उत्पादन व्यापारी तत्वावर ज्याला आपण म्हणतो, किंवा कमर्शियल ज्याला आपण म्हणतो, तर ते तसं घेणं शक्य होतं. आता आपण काही पीक संरक्षणाचे मुद्दे पाहूयात. आता फळमाशी जी आहे, तर फळमाशी ही मोठ्या प्रमाणात येते. फळमाशी काय करते, तर अंडी घालते. फळमाशी अंडी घालते छोट्या फळांमध्ये, त्यामधून ती अंडी आतमध्ये जी आहेत ती फुटतात, आणि त्याच्यातून आळ्या बाहेर पडतात. त्या आळ्या गर खातात, आणि खाल्ल्यानंतर तुमची फळं ज्यावेळी मोठी झालेली असतात त्यावेळी ती गळून पडतात, आणि ती विक्री योग्य राहत नाही. मग फळमाशीचं नियंत्रण कसं करायचंय, तर साधारणतः प्रति हेक्टरी 10 या प्रमाणात कामगंध सापळे लावायचे, आणि त्या माश्या नष्ट करायच्या. एकराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर चार सापळे लावायचे एका हेक्टर मध्ये. आता ह्याची एक थोडीशी आयडिया सांगतो तुम्हाला, की फळमाशी आली किंवा इथं आहे हे जर पाहायचं असेल तुम्हाला, म्हणजे छोट्याशा प्रयोगाने, तर आपल्याकडे साधारणतः तुळशीचं झाड असतं. तुम्ही तुळशीचे 1-2 पानं असे चुरगळा आणि इथं लावा तुमच्या हातावरती.
तर ते तुळशीची पानं तुम्ही चोळून इथं लावल्यानंतर त्याच्याकडे अट्रॅक्ट होती आणि तुम्हाला ती फळमाशी तुमच्या हातावर बसलेली दिसते. हा एक सरळ साधा आणि सोपा पर्याय. बऱ्याच वेळा काय होतं की कामगंध सापळे लावले जातात किंवा कामगंध सापळे काही ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. मग आली का नाही आली, मग ती कधी कळती आली का नाही आली, ज्यावेळी तुम्ही फळं तोडता किंवा फळं गळायला सुरुवात होती, त्याच्यामध्ये आळ होतात, त्यावेळी कळतं आली का नाही आली. तुम्हाला जर साधं पाहिजे असं, तुम्ही ज्यावेळी बागेत जाता त्यावेळी जाताना तुळशीची 2 पानं घेऊन जा आणि ते फक्त इथं हातावरती चोळा. तुम्हाला फळमाशी आलेली 2 मिनिटात कळत. जास्तीत जास्त 3 मिनिट तुम्ही जर उभा राहिले तसंच, तर ती आली असली तुमच्या बागेत तर ती येऊन तुमच्या हातावरती बसते. तर हे एक हे आहे त्याच्यावर कसं ओळखायचं. आणि खाली पडलेली जी फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करायची आहेत. तर का नष्ट करायची? कारण हाच पुन्हा परत इनॉक्युलम बिल्ट होतो, याच्यामुळेच पेस्ट वाढतात. मग ह्या पेस्ट जर तुम्ही वेळीच नष्ट केल्या तर याचं जे पुढचं जे सायकल आहे ते स्टॉप करायचे आपल्याला थोडे. मग आता जर तुम्ही केमिकलकडे गेले तर मग केमिकलमध्ये सायपरमेथ्रिन असेल 200 मिली प्रति 500 लिटर पाण्यामध्ये फुलकळी अवस्थेपासून साधारणतः 45 दिवसापर्यंत 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या करायच्या. मग हा जो आहे हा थोडासा कॉस्टली उपाय आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला औषधाचा खर्च, फवारणीचा खर्च, हे सगळे खर्च वाढत जातात. त्याच्यानंतर पिढ्याढोकून ही आता सध्या येणारी जी आहे तर सगळ्यात ज्याला आपण हे म्हणू की जास्त अडॅप्टेशन असलेली आणि कुठल्याही पिकावरती येणारी ही कीड झालेली आहे. तुम्हाला आंब्यावरती पिढ्याढोकून दिसेल, पेरूवरती दिसेल, पपईवरती दिसेल, सगळ्या पिढ्याढोकून येतो. मग हे काय आहे की रस शोषते ही हे किडीची पिल्ल जे आहेत आणि प्रौढ आहेत ते पानं, फुलं, कोवळे, शेंडे, इव्हन मोहर तुमच्या फळांवरती सुद्धा येते. आणि ही या किडीची एक अडचण अशी आहे की ही सुरुवातीच्या काळात, आता वरच्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला सुरुवातीच्या काळात आली, पण दुसऱ्या फोटोमध्ये जर तुम्ही पाहाल तर ही हार्वेस्टिंगच्या वेळी येते. हार्वेस्टिंगच्या वेळी आल्यानंतर तुम्हाला जास्त ऑप्शन उपलब्ध राहत नाहीत. म्हणजे तुम्ही स्प्रे घेऊ शकत नाही, कारण ते तुम्हाला फळ विकायचं असतं. आणि ज्यावेळी आपण विषमुक्त अन्न म्हणतो त्यावेळी आपण मॅलाथिओन किंवा क्लोरोपायरिफॉस अशा घटकांची फवारणी करू शकत नाही ज्यावेळी आपल्याला ते फळ बाजारात न्यायचं असतं. मग याच्यासाठी काय करायचं की सुरुवातीपासूनच थोडीशी तयारी ठेवायची. आणि तयारी ठेवायची म्हणजे काय की बाबा याच्यात काय होतं की झाडाच्या खोडाजवळ थोडस कुदळणी किंवा चाळणी केली तर ह्या चाळणीमध्ये बऱ्यापैकी नष्ट होतात त्यांची जी अंडी आहेत. आणि ह्या किडीचा जो आहे तो कॅरियर मुंगी किंवा तुमचे मुळे इथं वरच्या ह्याच्यामध्ये दिसत असतील तुम्हाला ब्लॅक कलरचे, तर ह्यांना थोडस नियंत्रणात ठेवलं मशागत करून की हे सर्व होतं. अजून एक काय होतं की ही कीड जी आहे साखरेसारखा एक चिकट पदार्थ स्रवते. ह्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशी वाढते, ऍस्परजिलस नावाची बुरशी वाढते आणि तुमची फळं काळी पडतात. एकदा काळी पडली की तुम्हाला त्याला काढता येत नाही, कारण ते काढलं की ते चिकट जे आहे ते तसंच राहतं. आणि अशी फळं मार्केटमध्ये नेली की त्याला हे कमी पडतो, भाव कमी मिळतो. आता तुम्हाला मी सांगतो सीताफळासारख्या पिकावरती पुरंदर मधले जे शेतकरी आहेत तर ते काय करतात, ते फळं ज्यावेळी काढतात त्यावेळी जे आपलं हेअर ड्रायर असतं, म्हणजे ही पहा म्हणजे किती गरज ही शोधाची जननी आहे आपण ज्याला म्हणतो. तर हेअर ड्रायरने ते फळ असं धरतात आणि हेअर ड्रायर जे हॉट एअर असते तर त्याने ते सगळे मिलीबग काढतात. का? कारण त्यावेळी जर तुम्ही स्प्रे घेतला तर ते डायरेक्ट विष जे आहे ते खाणाऱ्याच्या म्हणजे पोटामध्ये जातं आणि त्याचे अपाय त्याला होतात. आता मिलीबगचा प्रादुर्भाव झाल्यानंतर क्लोरोपायरिफॉस सारखं ह्याचं तुम्ही 20 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात फवारणी घेऊ शकता. पण ह्याच्यावर जर प्रभावी नियंत्रण पाहिजे असेल तर आपल्याला जैविक घटकांकडे वळावं लागेल. का जैविक घटकांकडे वळावं लागेल? कारण जैविक घटक ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी ह्यांचं खाद्य असतंय. जर तुम्ही ऍस्परजिलस व्हर्टिसिलियम वापरलं, व्हर्टिसिलियम लेक्यानी जे आहे तर ह्याचं खाद्य आहे मिलीबग. मग हे खाद्य सापडणार, त्याची शिकार करणार आणि त्याला नष्ट करणार. मग ह्याचं जे आहे व्हर्टिसिलियम लेक्यानी किती वापरायचे तर 400 ग्रॅम प्रति 100 मिली दुधात मिसळून 10 लिटर पाण्यातून ह्याची फवारणी घ्यायची. दूध का टाकायचे त्याच्यामध्ये? कारण दूध हे बुरशीसाठी अन्न म्हणून सुरुवातीच्या काळात काम करतं. ती बुरशी लगेच मरायला नको तुमची.
तुम्ही स्प्रे केला आणि हे ज्यावेळी तुम्ही जैविक घटक वापरता त्यावेळी साधारणतः टेम्परेचर हे थोडंसं कमी असलं पाहिजे. ज्यावेळी सूर्य ढळतो किंवा मावळतीला जातो अशा वेळी हे वापरायचं आहे, कारण हे जिवंत असते. जर ह्याला खूप जास्त उन्हामध्ये तुम्ही जर याचा वापर केला तर ते निष्क्रिय होतं, कारण ते स्वतःला वाचवू शकत नाही. आणि मग काय होतं की मग याचे रिझल्ट मिळत नाहीत, कुणी सांगितलेलं नसतं. मग ते भर दुपारी 12 वाजता कारण काय असतं, वेळ जसं मिळेल तशी कामं नियोजन केलेलं असतं आपण. हा मग कुठे की बाबा तालुक्याच्या ठिकाणावरून आले, 1 वाजता जेवण केलं, 2 वाजता घेतलं स्प्रे, झाले मोकळे. तसं न करता थोडंसं वेळेचं जर आपण पाळलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले जे आहेत तर ते रिझल्ट मिळतात. आता बऱ्याच ठिकाणी सध्याच्या काळात सूत्रकृमी, कालही खूप लोकांनी विचारलं की बाबा सूत्रकृमीचं नियंत्रण कसं करायचं. काल आता सुप्रिया सरांनी सांगितलं की जिथं ओलावा जास्त आहे किंवा वापसाच येऊ देत नाही, पाण्यातच झाडं असतात, तिथं सूत्रकृमी 100% येणार. आता सूत्रकृमी काय असतो, तो डोळ्यांनी दिसत नाही, अति सूक्ष्म धाग्यासारखा एक लांबट प्राणी असतो. त्याचं 0.2 ते 0.5 मिलीमीटर लांबी असते त्याची, आणि त्याला ओलावा लागतो जगण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही बाग अशी पूर्ण कधीही ओली ठेवू नका. त्याच्यात वापसा कंडिशन ज्याला म्हणतो किंवा परमनंट बिल्डिंग पॉइंट ज्याला म्हणतो अशी कंडिशन येऊ द्या. तर हा याच्यामध्ये हुक सारखं त्याचं अन्न शोषून घेण्याचं हे असतंय, तर ते त्यात टाकतो आणि त्याच्यातून पाणी आणि अन्न शोषून घेतो आणि त्याच्यावरती जगत राहतो. मग तो जर त्याच्यावरती जगला तर काय होतं, त्याच्यातून झाडाची जी आहे तर ती झाडाची कार्यक्षमता कमी होते, त्याची वाढ खुंटते, फळं अकाली गळू लागतात आणि पानं पिवळी पडतात झाडाची. तर मग ही पानं पिवळी पडल्यानंतर पडतात. सूत्रकृमीमुळं काय होतं की बाबा मुळाला इजा होते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बुरशी जी आहे ही कधी फळामध्ये किंवा तुमच्या झाडामध्ये कधी हे करते, बुरशी स्वतःहून त्याला इजा करून आतमध्ये जाऊ शकत नाही. बऱ्याच वेळा बुरशी जे तुमच्या कीटकांनी केलेली इजा असते, तुमच्या इंटरनल किंवा इंटर कल्टिवेशन करताना तुमच्या हात्यारांनी, जसं टिकाव असेल, फावडा असेल, यांनी जी झालेली इजा असते त्याच्यामधून आत जाते बुरशी. आणि मग होतं काय की ह्याच्यामध्ये विल्ट किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव खूप आहे. आपल्याकडं मर रोग अजून म्हणावा एवढा आलेला नाहीये, परंतु खूप ठिकाणी आता मी साधारणतः 3 वर्ष उत्तर प्रदेशमध्ये होतो, खूप ठिकाणी आम्ही पाहिलं, युनिव्हर्सिटीच्या फील्डवरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. आता त्याला रूट नॉट निमॅटोड तुमचा आपोआप सूत्रकृमी थोडा थोडा कमी होईल. आता काय होतं, त्याच्यामध्ये काही ट्रॅप क्रॉप आहे, प्रत्येकाला एक नैसर्गिक शत्रू आहे. मग ह्याच्या ट्रॅप क्रॉप जे आहे तर ती झेंडू आहे. तुम्हाला जर तुमच्या बागेतला सूत्रकृमी बाहेर काढायचा असेल तर तुम्ही बागेच्या भोवती झेंडू लावा, सगळा सूत्रकृमी त्या झेंडूकडे अट्रॅक्ट होईल. दुसरं काय, किंवा ज्यावेळी तुम्ही बागेत चाळणी करता किंवा बहार धरायच्या वेळी तुम्ही जी चाळणी किंवा इंटर कल्टिवेशन जे केलेलं असतं, तर ह्या इंटर कल्टिवेशन करताना साधारणतः 1500 ते 2000 किलो निंबोळी पेंड जी आहे तर ती प्रति हेक्टरी द्यायची. आता निंबोळी पेंड का द्यायची, तर निंबोळी पेंडीचा थोडासा फायदा असा होतो की निंबोळी पेंड कुजताना जे वायू तयार होतात तर ह्या वायूंमुळे सूत्रकृमीचं नियंत्रण होतं. आणि दुसरं जे आहे तर रेजिस्टंट खुंटाच्या जातीची निर्मिती, तसंच त्याच्यात संशोधनामध्ये वाव आहे, परंतु ते अजून आलेलं नाही. आपल्याकडं बऱ्याचशा जाती ज्या आहेत पेरूच्या, ह्या सूत्रकृमींना रेजिस्टंट आहेत किंवा दाद न देणाऱ्या आहेत. परंतु जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की तुम्ही केशरला रेग्युलर बाहेर येत नाही म्हणून तुम्ही तोतापुरी लावा म्हणू शकत नाही, तसंच इथेही आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला सक्षम पर्याय देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की बाबा नाही तुम्ही हे नाही का करू, हे करा. आणि तिसरी जी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची, बागेत स्वच्छता ठेवावी. मी तर म्हणतो जर समजा आता ठीक आहे, याच्यामध्ये मी काही शेतकऱ्यांचं म्हणजे अभिनंदनास पात्र असतात. काही शेतकरी एवढ्या स्वच्छ बागा असतात शेतकऱ्यांच्या की अक्षरशः कुठेही काहीही काडी दिसत नाही.
आता काही फोटोग्राफ्सही घेतलेले आहेत मी शेतकऱ्यांच्या बागेतून, तर त्याचं तुम्ही पाहू शकता. आता दुसरं जे आहे रोग नियंत्रण. आता मर हा रोग आहे, तर हा रोग आपल्याकडे फारसा नाहीये. हा उत्तर भारतात जास्त प्रमाणात येतो आणि बिजारियम ऑक्झिस्पोरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग येतो. झाडाची पानं पिवळी पडतात, लालसर होऊन गळून पडतात, फळांची वाढ होत नाही, कडक होतात फळं, मुळं पुसतात आणि झाड मरते. त्याच्यामध्ये काय आहे की छाटणी केलेला भाग गोळा करून नष्ट करायचा आहे. मशागत करताना मुळांना आणि खोडांना इजा जी आहे ती द्यायची नाही. तयार करायचं जे होतं तर ते तुम्ही तयार करायची आता गरज लागत नाही. हे सगळं सोपं झालेलं आहे. आता तुम्ही मृगबहार सध्या चालू आहे, सध्याच्या बहारामध्ये फळं छोटे छोट्या आकाराची आहेत. ह्या फळांवरती देवी या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आता ह्याचं काय होतं की अपरिपक्व फळांवर येतो. बुरशीची वाढ फक्त फळांच्या सालीवर दिसते. ह्याच्यामध्ये फळ दिसत असेल तुम्हाला, हे टिपके आले देवी देवी या रोगाचे, तर याच्यामध्ये काय होतं, लालसर रंगाचे टिपके दिसतात, नंतर हे टिपके तडकतात. आता रोगग्रस्त पाने फळे गोळा करून नष्ट करायची. पावसाळ्यात कोवळ्या पानांवर फळांवर नवीन फुटीवर 1% बोर्ड मिश्रणाची फवारणी घ्यायची, जेणेकरून हा प्रादुर्भाव तुमच्या बागेमध्ये होणार नाही. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि ह्या पावसाळी वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा प्रादुर्भाव याच्यावरती झालेला आहे देवी या रोगाचा. तर ह्या रोगाचं नियंत्रण कसं करायचंय, कारण काय होतं एकदा रोग आला की नियंत्रण करणं फार अवघड जातं. मग त्यावेळी तुम्हाला त्याला केमिकल वापरण्यासाठी काय की मॅन्कोजेब 2 ग्रॅम किंवा कार्बनडेझिम 1 ग्राम हे प्रति 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. तर पहिली फवारणी साधारणतः फळधारणा झाल्यावर करायची आहे आणि फळांची तोडणीच्या आधी जर तुम्ही काय झालं? फवारणी करत असाल. हॅलो. हा, फळांच्या तोडणीच्या आधी जर तुम्ही फवारणी करत असाल तर ती 15 दिवस आधी करायची. आता काही इतर महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. काल जे सांगितलं की त्यानंतर तुम्हाला उत्पादनातही त्यात वाढ होते. पुन्हा जुन्या पेरूचे बागा जे आहेत तर त्याचा जर तुम्हाला दर्जा किंवा उत्पादन लक्षणीय घट जर आढळून येत असेल तरच मे महिन्यात त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मध्यम छाटणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्यामुळे काय होते की जुन्या पेरूच्या बागा स्वच्छ होतात आणि त्याला फळ जे आहे तर ती फळाची प्रत जी आहे तर ती प्रतही चांगली असते त्याच्यामध्ये, किंवा फळाच्या प्रतीवरती त्याचा चांगला परिणाम होतो. आता अल्प कालावधीत सुरुवातीचे 3.5 वर्ष फायदेशीर उत्पन्न घेण्यासाठी 3x2 या अंतरावर लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. घन लागवड याला म्हणतात आपण, की जी तुम्ही बाग पाहताय तर ही घन लागवड प्रकारातलीच बाग आहे. परंतु या घन लागवडीसाठी जे आहे तर ते खताचं नियोजन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं आणि खताचं जर नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन व्यवस्थित मिळत नाही. तर याच्यासाठी थोडस नियोजन महत्वाचं आहे. आता उत्पादन जे आहे तर 5 ते 6 महिन्यात पेरूची फळं काढण्यासाठी तयार होतात. मृगबहाराची फळं नोव्हेंबर महिन्यापासून तयार होण्यास सुरुवात होते आणि साधारणतः आपल्याला माहिती आहे की फळाचा रंग हिरवा कमी झाला तर चित्रात दाखवल्याप्रमाणे फळं आपण काढणीसाठी योग्य झाली असे समजतो. आता पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून साधारणतः 700 ते 1500 फळं मिळतात, म्हणजे हेक्टरी 25 ते 30 टनापर्यंत उत्पादन मिळतंय ह्याच्यामध्ये. तर काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पेरू हे अतिशय ज्याला आपण म्हणतो तर ते पेरिशेबल किंवा नाशवंत फळ आहे. तर ती काढल्यानंतर लवकरात लवकर बाजारात कसं जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. आता काढणी जी आहे पेरूची
तर ती बाजारपेठेनुसार केली जाते बऱ्याच वेळा. आणि आज जर तुम्ही पाहिलं पेरूचं, तर पेरूला लोकल बाजारपेठ फार मोठी उपलब्ध आहे. तुम्ही म्हणजे शिर्डी सारखं जर ठिकाण घेतलं किंवा अहमदनगर सारखं ठिकाण घेतलं, पुण्यात तर मी तर म्हणतो पुण्यात ज्या ठिकाणी बागा आहेत सोलापूर हायवेला, त्या ठिकाणी शेतकरी स्वतः किंवा त्यांचे जे कोणी मजूर असतील तर ते स्वतः तिथं उभा राहून फळं विकतात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स किंवा प्रतिसादही मिळतो. साधारणतः 60 ते 80 रुपये किलोनी फळं जातात. वाहतुकीचा खर्च वाचतो, तुमचं पुढचे जे आहे त्या गोष्टी कमी होतात, नाश जो आहे फळांचा तो कमी होतो. आता हे मुख्यतः खाण्यासाठी वापरलं जाणारं फळ आहे आणि तसंच ह्याचे पेक्टिन जास्त असल्यामुळे ह्याच्यापासून चांगल्या उत्तम प्रतीची जेली, उत्तम प्रतीचं जॅम, स्क्वॅश इत्यादी पदार्थ केले जातात. आज जर तुम्ही पाहिलं, तुम्ही जर मॉलमध्ये गेले किंवा हे करायला, तर पेरूचं जे आहे तर पेरूचा ज्यूस जो आहे तो अतिशय चांगला ज्यूस पेरूचा उपलब्ध आहे आणि त्याला पसंतीही खूप आहे. त्यामुळे ह्याचं जे आहे ते बाजारभाव स्थिर राहतात. एक पेरिशेबल असल्यामुळे त्याचं जे आहे ते बाजारभाव स्थिर राहतात, कारण मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा भाग जो आहे तर तो या पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरला जातो. आवाज येतोय रेल्वेचा. तर पेरूची फळे साधारणपणे 3 आठवड्यापर्यंत शीतगृहामध्ये साठवून ठेवता येतात. त्यासाठी योग्य तापमान 7 ते 10 अंश सेल्सिअस आहे आणि आर्द्रता 85 ते 90% असावी. पण पेरूची जास्त करून साठवण केली जात नाही. पेरूची आवाज कमी येतोय तुमचा. हॅलो, आवाज कमी झाला तुमचा. हा येतोय का? नाही येत, मोठा आवाज येऊ द्या. हॅलो हॅलो, हा पुरेसा आहे आवाज सर. येतोय का आवाज? हा येतोय काय अडचण नाही. हॅलो, हा येतोय आवाज सर. ओके. तर व्हॉल्यूम वाढवा, तर आवाज नाही येत आहे. पेरूचं जे आहे तर हा पेरू अशा पद्धतीने उत्कृष्ट ज्याला हे म्हणतो तर ते उत्कृष्ट फळ पीक आहे. कमी खर्चामध्ये कमी ह्याच्यामध्ये ह्याचं उत्पादन शेतकरी घेऊ शकतात आणि चांगला परतावा याच्यापासून मिळतो. कारण ज्यावेळी मार्केटचे प्रॉब्लेम होते त्यावेळी ठीक होतं, पण जर आज तुम्ही विचार केला तर पुण्यासारखी जर बाजारपेठ आपण पाहिली तर लक्ष्मी रोडला 40 रुपयाला एक पेरू दिला जातो. आणि ह्या गोष्टीचा मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी भरपूर ज्याला म्हणतो आपण ते फायदा घेतला पाहिजे अशा सर्व गोष्टींचा. तर आता जे 3x2 असेल मला असं वाटतंय, तर त्यासाठी काय केलेलं आहे विद्यापीठाने थोडस 4 वर्षाचं जे आहे ते यामध्ये 4 वर्षाचं आपल्याला एक शेड्यूल दिलेलं आहे. ते शेड्यूलही मी शेअर करेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून, जिथं ग्रुप आहे तिथं किंवा आपल्या ग्रुपवरती सगळं शेड्यूल शेअर केलं जाईल. कारण याच्यात आकडे आहेत खूप. तर सप्टेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये किंवा जून आवाज कमी झाला मोबाईलचा आपण. हा आवाज कमी येतोय सर. आवाज Music. FM tuner. Bluetooth mode. तर आवाज स्लाइड शेअर बंद करा. Connect. जोगदंड सर स्लाइड शेअर स्टॉप करा. शेवटची स्लाइड काढून टाका. थँक्यू म्हणलंय ते, लोकांचा गैरसमज होते. ठीक आहे, बोला आता. तर तुमचा आवाज कमी येतोय सर, काहीतरी झालंय. साऊंड चेक करा, तुमचा आवाज कमी येतोय. किंवा ते हेडफोन काढा आणि डायरेक्ट बोला. हेडफोन काढा आणि डायरेक्ट बोला सर. हॅलो, ते खालून पिन काढा हेडफोनची. नाही काढली पिन मी. आता येतोय का आवाज? नाही, आवाज कमीच येतोय थोडासा. सर ते म्यूट करा आणि परत अनम्यूट करा. वरती आहे ते फोन आलेला त्याच्यामुळे त्यांचा आवाज कमी झाला. एकदा म्यूट करा, पुन्हा अनम्यूट करा तुमचं. आता येतोय का आवाज? तर
एकदा म्यूट करा तुम्हाला आणि पुन्हा अनम्यूट करा. आता ओके, ठीक आहे, बोला. ऍक्च्युली सिस्टीमचा व्हॉल्यूम आहे फुल. तर अशा पद्धतीने आपण हे पेरू लागवडीचा आज चर्चा केलेली आहे. तर यामध्ये जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारावेत अशी मी विनंती करतो. पहिला एक प्रश्न आहे, वसंत देशमुख यांचा प्रश्न आहे, तुळशीचा प्रयोग कोणत्याही पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी करता येईल का? निश्चितच करता येईल, पण पेरूसाठी करू शकताय तुम्ही. आणि फळमाशी ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय आहे की जो अट्रॅक्ट होते ज्या ह्याच्याकडं वासाकडं, तर जे लूर वापरले जातात तर तोच थोडक्यात हा हे आहे. ऍक्च्युली हा जो प्रयोग आहे हा म्हणजे आम्ही ज्यावेळी युजीला होतो त्यावेळी आम्हाला सांगितलेला आहे आणि हा मी प्रत्यक्ष करून पाहिलेला आहे खूप वेळा. तुम्ही फळमाशीसाठी हा प्रयोग निश्चित करू शकता. म्हणजे इव्हन तुम्ही बाल्कनीमध्ये उभा राहून जरी तो प्रयोग केला आणि तिथं जर माशी असेल तर ती 100% तुमच्याकडे येणार. धन्यवाद. त्यानंतर दुसरा अशोक जाधव यांचा प्रश्न आहे, देवी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीमध्ये ॲझोटोबॅक्टर TSB टाकल्यास फायदा होतो का? तसेच दुसरा त्यांचाच प्रश्न आहे, पेरू लवकर नरम होतो, तो कडक ठेवण्यासाठी काय उपाय केले पाहिजे? त्यांचं ते ॲझोटोबॅक्टर देवी या रोगाचं कसं आहे प्रॉब्लेम की तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्या नवीन पालवी ज्यावेळी येते त्यावेळी. कारण ॲझोटोबॅक्टर असेल तुमचं किंवा PSB असेल तर हे जीवाणू खतं आहेत. तर ह्यांचं कार्य काय आहे की हे तुमच्या जमिनीमधले जे अनुपलब्ध खतं आहेत तर ह्यांचं उपलब्धता वाढवतात झाडांसाठी. त्यामुळं झाडांची प्रतिकार क्षमता निश्चितच वाढणार आहे किंवा तुमची झाडं निश्चितच तुम्हाला झाडांना फायदा होणार आहे. पण ज्यावेळी रोग येतो देवी सारखा त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे आपण जसं म्हणतो की बाबा सुरुवातीला आपण काळजी घेतली पाहिजे. हॅलो, जास्त दलदलीच्या ठिकाणी घेतले तर चालते का पीक? हा, मी एक थोडस हे पूर्ण करतो नंतर तुमचा प्रश्न घेतो. तर हे काय होतं की बाबा आपण जसं म्हणतो की बाबा सुरुवातीला काळजी घेतली पाहिजे, सगळं केलं पाहिजे, चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. पण ज्यावेळी तुम्हाला डायबिटीस किंवा शुगर ज्यावेळी होते तुम्हाला त्यावेळी तिथं तुम्हाला पर्याय नसतो गोळी खाल्ल्याशिवाय. तर देवी या रोगाचं असंच आहे, जर रोग आला तुमच्या बागेमध्ये तर सगळ्यात पहिलं जे इन्फेस्टेड झालेले फळं आणि जी काही भाग आहे इन्फेस्टेड झाडाचा तो भाग काढून नष्ट करायचा आहे. त्याच्यात तुमचं इनॉक्युलम नष्ट होतं. आणि 1% बोर्डो मिश्रणाची जी फवारणी आहे बाजारामध्ये उपलब्ध आहे 1% बोर्डो मिश्रण, ही सुरुवातीच्या काळाला चित्रात दाखवलं की एवढ्या आकाराची जी फळ आहे त्याच्यावरती देऊया, तो एकदा आल्यानंतर त्याला काहीही करता येत नाही. आता दुसरा त्यांचा प्रश्न होता की फळं लवकर कोलॅप्स होत आहेत. तर मी हे म्हणाल की त्यांच्याकडे व्हरायटी जर रंगीत व्हरायटी असेल, कलर असलेली, आतमध्ये गुलाबी किंवा लाल रंग असलेली, तर त्याची टिकवण क्षमता ही कमीच असते. तुम्ही जर तुलना केली त्याची की आपल्या सरदार सोबत तर त्याची टिकवण क्षमता कमी आहे. जर तुम्हाला फळांची टिकवण क्षमता वाढवायची असेल तर त्यासाठी तुमचं मायक्रोन्यूट्रियंट जे आहे तर मायक्रोन्यूट्रियंटच्या लेवल तुम्हाला एकदा चेक करायला लागतील झाडामध्ये की तुमचं मायक्रोन्यूट्रियंट कुठलं आहे. पानं जर लाल पडत असतील तर तुम्हाला झिंक देणं गरजेचं आहे, आयर्न देणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट देण्यापेक्षा मी तर असं म्हणाल की आपल्या विद्यापीठाने फुले मायक्रोन्यूट्रियंट ग्रेड 2 हे अतिशय चांगले मायक्रोन्यूट्रियंट काढलेले आहे ग्रेड 2चं. तर तुम्ही साधारणतः याचा 1% स्प्रे ज्यावेळी तुम्हाला फळ साधारणतः एक मीडियम साईजचं असतं त्यावेळी तुम्ही ह्याचा 1% ते 5% पर्यंत ह्याचा एक स्प्रे घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जाणवत की फळ थोडंसं हे होतंय. अजून एक गोष्ट असं सांगायचं मला ह्यांना की ज्यावेळी टिश्यू कोलॅप्स होतात किंवा ज्यावेळी फळं लवकर नरम पडतात त्यावेळी निश्चितच पोटॅशच्या डिफिशियन्सी याच्यामध्ये झालेली असते झाडामध्ये. तर पोटॅशची डिफिशियन्सी कशी ओळखायची
तर तुमची झाडं जी आहेत ती साधारणतः जांभळ्या रंगाची होतात. मोठाली पानं जी आहेत झाडाची तर ती साधारणतः जांभळ्या रंगाची वाळायला सुरुवात होते साईडच्या काळा. ही साधारणतः थोडस ही डिफिशियन्सी आहेत. तर ह्या थोडस चेक करा. ती काडी जी आहे ती पण तिचे अनालिसिस होतं काल जसं सांगितलं सुपे साहेबांनी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीने तुम्ही नियंत्रण करू शकता. दुसरा आता प्रश्न होता जगताप साहेबांचा की दलदलीच्या ठिकाणी पेरू येईल का. तर दलदलीच्या ठिकाण हे थोडस अयोग्य आहे पेरूसाठी. पेरू काय कुठल्याच फळपिकासाठी अयोग्य आहे. तर का अयोग्य आहे, कारण दलदलीची ही आहेत बहुवार्षिक पिकं आहेत. दलदलीच्या ठिकाणी जर तुम्ही घेतलं तर त्याचं अडचण अशी होती की तिथं मुळांची वाढ लिमिट होतो, वाढ होत नाही मुळांची. आणि मुळांची जर चांगली वाढ झाली नाही तर आपोआपच तुम्हाला सर्व सेटबॅक, कारण मुळं हे अन्न पुरवणारं त्यांना एक सोर्स आहे. आणि मुळांची वाढ जर झाली नाही तर तुम्हाला दलदलीच्या ठिकाणी ते घेऊन फायदा होणार नाही, त्याच्यात खर्च जास्त होईल. त्यापेक्षा मी तर म्हणाल की दलदल तुमच्या शेतामधली कमी करायची असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एका विभागाने याच्यासाठी संशोधन करून एक शिफारस केलेली आहे. त्याद्वारे तुम्ही तुमच्या शेतातली दलदल जी आहे ती कमी करू शकता. आणि ती दलदल कमी केल्यानंतर तुम्ही निश्चितच पेरू हे पीक तिथे याचा विचार तुम्ही लागवडीसाठी करू शकता. धन्यवाद सर. त्यानंतर एक इंदापूरवरनं प्रश्न आहे. इंदापूरमध्ये 300 हेक्टर वरती सुमारे 300 हेक्टर वरती PNR आणि पिंक पेरूची लागवड 90% झालेली आहे. तर त्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? आता होतं काय तुम्हाला सांगतो मी. याच्यामध्ये थोडस शेतकऱ्यांचा उत्साह असतो. शेतकरी प्रयोगशील आहेत आणि मी तर म्हणतो महाराष्ट्र एवढे प्रयोगशील शेतकरी कुठंच नाहीये. अख्ख्या जगातही नसतील. आपण इस्रायल म्हणतो, पण जर तुम्ही द्राक्षासारखं पीक जर पाहिलं तर द्राक्षात ज्या व्हरायटी शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. आजच मला सकाळी डॉक्टर विश्वबंधू पटेल सरांचा फोन आला होता की माणिक चमन पुन्हा तासे गणेश या व्हरायटी काहीही करून पाहिजेत दिल्लीत लावायला IRI मध्ये. तर हे थोडस एक चांगलं लक्षण आहे. परंतु होतं काय ह्याच्यामध्ये अडचणी असं येतात की ज्यावेळी सिव्हिअर प्रॉब्लेम तयार होतात, जसं की VNR आहे, पेरू मोठा आहे परंतु चव माहित नाही कशी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो पेरूची चव एवढी खास नाहीये. आणि ज्यावेळी तो पेरू थोडा ओव्हर मॅच्युअर होतो त्यावेळी त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव आढळतो आणि प्रचंड आळ्या असतात त्या पेरूमध्ये. तुम्ही मॉलमध्ये आता सध्या उपलब्ध आहेत ते विक्रीसाठी पेरू, पण जर तुम्ही 5 पेरू आणले तर त्याच्यापैकी 3 पेरू मध्ये आळ्या निघतात. मी अजूनही विद्यापीठाने ह्याच्यावरती कुठलीही शिफारस दिलेली नाहीये, त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरती जास्त बोलणं योग्य ठरत नाही. फक्त मी एवढंच सांगल की तुम्ही ज्यावेळी हे करता नवीन गोष्ट आणता आणि होतं काय ओपन बॉर्डर आहे, बांगलादेशची बॉर्डर असेल तुमची किंवा नेपाळ सारख्या राज्य देशाची, ह्या ओपन बॉर्डर मधून या गोष्टी पर्क्युलेट होत राहतात. आता मध्यंतरीच्या काळात थाई लिंबू नावाचा प्रकार एवढा आला होता पण आता कुठं गेलाय सध्या माहित नाही. थाई लिंबू एवढं मोठं लावलं होतं शेतकऱ्यांनी. या गोष्टी ज्यावेळी तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळी शक्यतो कुठल्याही फनी किंवा काहीतरी, आता मी काय म्हणतो की बाबा ठीक आहे तुम्ही सक्सेसफुल झालात नो डाऊट, पण ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही संशोधनाची पार्श्वभूमी असलेल्या विद्यापीठाचा थोडासा सल्ला या बाबतीत घेतला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याकडे रिकमेंड नाहीयेत तर त्या गोष्टी आपण शक्यतो करणं म्हणजे थोडस धाडसाचं होतं. त्यातून मी म्हणत नाही चांगलं होणार नाही, होईलही निश्चित, काही ठिकाणी चांगलंही होईल. आता एका शिरूरच्या आमच्या एका शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड केली आहे आणि ती सफरचंद विकतायत काय, तर त्याच्यातून चांगलं होणार नाही असं म्हणणार नाही मी, पण थोडस रिस्क वाढते याच्यामध्ये. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे. सध्या पेरूमध्ये फुमणीचा प्रादुर्भाव खूप ठिकाणी आहे आणि त्यामुळे खूप रोपं मरत आहेत, त्यासाठी काय केलं पाहिजे?
तर हुमणी जी आहे, तर हुमणी ही पॉलिफॅगस पेस्ट मध्ये येते. पॉलिफॅगस म्हणजे ती प्रत्येक झाडावरती, प्रत्येक झाडाच्या मुळावरती जगू शकते. हुमणीचं नियंत्रण करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला मे मध्ये ज्यावेळी वळवाचा पाऊस पडतो त्यावेळीच नियोजन करावं लागतं. कारण तुम्ही एकदा ती मातीत गेली की तुम्ही वरून औषध टाकलं की ती तेवढीच खाली जाते आणि तिला त्या औषधाचा फरक पडत नाही. तर हुमणीचं नियंत्रण जे आहे त्याच्यावरती आपले सेपरेट लेक्चर आहेत, तर त्याच्यामध्येही होईल. पण मी तुम्हाला सांगतो की काय होतं की हुमणीचं सुरुवातीला एक किडा असतो किंवा त्याचा जो अडल्ट असतो ग्रब, हा जो अडल्ट आहे ह्यांचं जे मिलन आहे तर हे होतं वळवाचा पाऊस पडल्यानंतर. हे सगळे बाहेर येतात आणि त्यांचं मिलन कुठं होतं, तर बाबळीचं झाड, तुमचं लिंबाचं, कडुलिंबाचं झाड, हे झाडावरती मिलन होतं आणि त्याच्यातला तो नर मरून पडतो. नर मेल्यानंतर ती मादी जी आहे तर ती तुमची एक 50-50-50-50 अंडे वेगवेगळ्या ठिकाणी घालत जाते आणि त्याच्यातून हुमणी होते. मग आता तुम्ही जर हे अडल्ट गोळा केले, तर हे गोळा केल्यानंतर हे जर डिस्ट्रक्ट केले, मी तर म्हणतो कारखान्यांनी खूप असा प्रोग्राम राबवलेला आहे ह्या हुमणीसाठी की 200-200 रुपये किलोनी हे अडल्ट विकत घेतलेले आहेत. काही कारखान्यांनी 200 रुपये किलोनी हे किडे विकत घेतलेले आहेत. तर ह्याला कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन हाच पर्याय आहे, तुम्ही त्यावेळी करू शकता. त्याच्यामध्ये जैविक घटकांचाही खूप महत्वाचा रोल आहे. काय होतं, तुम्ही ज्याला आपण प्लेस ऍप्लिकेशन म्हणतो, तुम्ही जर एका झाडाला ऍप्लिकेशन केलं तर ती काय करते, हुमणी थोडस पुढे निघून जाते. ती पुढे निघून गेली का तुम्ही तिथं परत ऍप्लिकेशन करू शकत नाही. मग असं जर ऍप्लिकेशन करत राहिलं तर तुमचं सगळं हे जे आहे जमीन जी आहे ती पूर्ण विषारी होऊन जाणार आणि त्याच्यातले तुमचे उपयुक्त जे हे आहेत, जीवाणू आहेत, त्यालाही त्याचा तुमचा फटका बसणार. तर हुमणीचं नियोजन थोडंसं सुरुवातीच्या काळात आहे आणि मी तर म्हणाल हुमणीसाठी खूप म्हणजे हे झाले मागच्या 1-2 वर्षापासून हुमणीवरती फार म्हणजे आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी. तर हुमणीवरती बरेचसे उपाय आहेत आणि त्याच्यातून आपल्याला सुटकाही करून घेता येते. पण वर्षभराचं नियोजन लागतं हुमणीचं आणि नियोजन तुम्हाला मे मध्ये करावं लागतं. तुम्ही एखादा इन्सेक्टिसाइड जर त्या काळात मे मध्ये जर लिंब, बाभूळ ह्या झाडांवर जरी फवारलं काय, तरीही तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसेल. पण एकदा जर का ती जमिनीत गेली तर तिला काढून मारता येत नाही आणि तिच्यावरती टाकलेल्या औषधांचं ते सर्रास वाया लावत राहते. त्याच्यानंतर फक्त थोडस जे आहे तर तुम्ही त्या पद्धतीने नियोजन करा. धन्यवाद. साहेब सयाजीराव खिलारे यांचा सुद्धा तोच प्रश्न होता. जास्त पाणी त्यांच्याकडे आहे, पाणी साठते, त्यासाठी काय करावं, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलंच आहे. त्यानंतर संतोष आरगडे यांचा प्रश्न आलेला आहे. त्यांच्याकडे तैवान पिंक पेरू 1,500 रोपे आहेत, परंतु पेरू कापल्यावर आतमधील गर काही ठिकाणी काळपट व पिवळसर डाग दिसतो, याचे कारण सांगावे. पेरू कापल्यानंतर कसं आहे, एकतर हे ज्यावेळी आपण पेरू कापतो, हा तैवान पिंक कलरचा पेरू आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळी कापतो त्यावेळी जिथं पिंक किंवा गुलाबी किंवा लाल रंग येतो तिथं काळपटपणा होणं हे नैसर्गिक आहे. कारण तुमचं आयर्न जे आहे ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, तुम्ही सफरचंद कापून ठेवा त्याच्यामध्ये आयर्न रिच असतं, आयर्न रिच ज्या गोष्टी आहेत त्या काळ्या पडतात. आता दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यावरती जर त्यांना नियंत्रण करायचं असेल तर मी तर म्हणजे असं हे सल्ला देईल त्यांना की त्यांनी एवढी झाडं आहेत म्हटल्यानंतर त्यांनी त्याचं जे आहे न्यूट्रिएंट स्टेटस झाडांचं हे चेक करून घ्यावं आणि त्याच्यात जर मायक्रोन्यूट्रिएंटची जर कमतरता असेल तर त्याचा, आणि पोटॅश, रंग, कुठल्याही फळाचा जर रंग म्हटलं तुम्ही तर रंगाला पोटॅश नावाचं जे हे आहे तर ते फार मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्सिबल असतं आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा जर त्यांनी योग्य वापर केला तर ह्याच्यापासून त्यांची सुटका होऊ शकते. पण एवढं आहे की ते कापून ठेवल्यानंतर ते काळं पडणार, कारण प्रत्येक गोष्ट ज्याच्यात आयर्न आहे तर ती गोष्ट काळी पडते. म्हणजे त्याच्यासाठी सफरचंद तुम्ही पाहू शकता, सफरचंद कापून ठेवले की काळे पडतात. प्रश्न असा आहे, काही ठिकाणी काळपट व पिवळसर डाग आहेत, म्हणजे कापल्यानंतर काळा पडतोय असं नाही, काही आतल्या जो गर असतो त्या ठिकाणी काळपट आणि पिवळसर डाग आहेत, ते कशामुळे? बरोबर सर. तर याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला,
एक आपण ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्यांची शिफारस आतापर्यंत केलेली नाहीये. तुम्ही फार मोठ्या प्रमाणात ही लागवड केलेली आहे, तर तुम्ही एकदा काय करा की ह्याचं न्यूट्रिशनल जे स्टेटस आहे काय, ह्याचा फोटो एक पाठवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर, आणि ह्याचं एकदा न्यूट्रिशनल स्टेटस चेक करून घ्या. कारण त्याच्यात तुम्हाला आळी दिसत नाहीये, बरोबर? आळी वगैरे नाही, हा, कुठलीही बुरशी नाहीये, बुरशी नाही, आळी नाही, काही नाहीये. फक्त हा. कापला की आतमध्ये काळे आणि पिवळे डाग दिसतात सर. हा, तर मी तुम्हाला सांगतो हे कसं होतं, हे बऱ्याच वेळा त्या वातावरणाचं सुद्धा हे असतं. आपण ज्यावेळी एखादी गोष्ट इंट्रोडक्शन करतो कुठल्याही नवीन हवामानात, त्यावेळी ते झाड त्याला कसं रिस्पॉन्स देईल हे सांगता येत नाही. तर ह्या गोष्टींचा जो आहे हा सगळा परिपाकही असू शकतो. आणि तुम्ही ह्याच्यासाठी फक्त एकदा काय करा की तुम्ही त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस चेक करून घ्या पेरूचा. तर तो तुम्हाला सॉइलच्या कुठल्याही लॅबमध्ये तुम्हाला चेक करून मिळेल की पानं म्हणजे झाडं आणि जमीन यांचं परीक्षण करून घ्या एकदा. आणि त्याच्यात तुम्हाला जर काही अडचण आली तर ते तुम्हाला घटक दिसतील काय, ते जर समजा त्याच्यातून तुमचं जर नाही समाधान झालं तर तुम्ही व्हॉट्सअप वरती त्याचा फोटोही पाठवा मला, आपण त्याच्यावरती काय असेल ते योग्य ते मार्गदर्शन करू. आपला व्हॉट्सअप नंबर सांगा ना. 7588 62 42 32. 7588 62 42 62 42 32. नाव काय सर आपलं? डॉक्टर सुनील जोगदंड. ओके ओके ओके, धन्यवाद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विजय जगताप सिंग यांचा. त्यांचा प्रश्न आहे की 5x2 मीटर वरती पेरूची छाटणी किती वेळा करावी? त्यांची लागवड 5x2 वरती आहे, त्यांची छाटणी किती वेळा? तर छाटणी जी आहे शक्यतो ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं नवीन पानं आणि फुलं सोबतच येतात. परंतु जर तुम्ही बहाराचं नियोजन केलेलं असतं तर जर तुमच्या झाड एक हॅलो बोला. हा, जर ह्याच्यामध्ये तुमचं झाड एकत्र येत असतील, अंतर कमी आहे, जर झाडं एकत्र येत असतील तर तुम्ही छाटणी करा, पण विनाकारण छाटणी करायची जास्त गरज नाही. आता कालही आपण तेच चर्चा केली छाटणीच्या संदर्भात. झालंय असं, छाटणी एक स्टाईल होऊन बसलेली आहे. काही ठिकाणी तर ते जसं ऊस तोडीसाठी टोळ्या असतात तसे छाटणी करणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. ते काय करतात, सर्रास छाटणी सुरू करतात आणि ते आले की त्यांचं जे ठरलेलं असते का तुम्ही का छाटणीसाठी जाताय. जर तुम्हाला तिथं डेड आणि डिसीज ब्रांचेस नाहीये, जिथं तुमचं प्लांट इंटरमिंगल किंवा एकत्र झालेले नाहीत, रोगाच्या किडीचा जास्त प्रादुर्भाव नाही, हे काय द्राक्ष नाहीये. तुम्ही द्राक्षाचं काय झालंय माहितीये का, द्राक्षाची सेम ट्रीटमेंट काल जसं सुपे सरांनी सांगितलं, द्राक्षाची सेम ट्रीटमेंट पेरू आणि डाळिंबाला द्यायला लागलेत लोक. का, तिथे छाटणीची टोळी येते आणि सर्रास झाडं छाटून जाते निघून. मग ह्याच्यात काय होतं की उत्पादन खर्च वाढतो. मी तर म्हणतो तुमचं जर झाड हे फोटोमध्ये आपल्या स्लाइड मध्ये जर दाखवलेले झाड होते पहा, आम्ही एक 3x2 बाग दाखवली होती, ह्याच्यात असतील तर छाटणी तुम्ही कशासाठी घेताय? आणि असं नाहीये की बाबा छाटणी केली नाही मग तुम्हाला पेरूच मिळणार नाही. तुम्ही बहार व्यवस्थापन करा, तुम्हाला 100% त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळेल. ओके, थँक्यू. त्यानंतर अरुण देंडे, बोला, आपला काय प्रश्न आहे? हा सर, नमस्ते. नमस्ते, बोला. पेरूला क्रॅकिंग केले असं देवीचे टिपके आलेले त्याच्यावरती. हा, तर तुम्हाला त्याच्यासाठी सुरुवातीलाच थोडस नियोजन करायला लागेल. काय होतं, तुम्ही सुरुवातीला 1% जे आपण सांगितले बोर्डो मिश्रणाचा, तर तो स्प्रे तुमचं कळी निघून ज्यावेळी छोटे असे या आकाराचे सुपारीच्या आकाराचे पेरू असतात पहा, तर त्यावेळी एक स्प्रे घ्या तुम्ही. आता काय होईल, आता जे आपण सजेस्ट केलेलं आहे तर ते तुम्हाला स्प्रे घ्यावे लागतील. आणि जिथं जिथं ते आहे इन्फेक्शन, तिथं तिथं तुम्हाला ते काढून नष्ट करायचे. नाही तर काय होईल, ते पेरू खाली पडतात. खाली पडलं तर तुमचं इनॉक्युलम बिल्ट व्हायला सुरुवात झाली म्हणून समजा मग जमिनीमध्ये. ओके सर, धन्यवाद. शेवटचा प्रश्न सर, एक कॉमन प्रश्न आहे आंबा आणि पेरू या बागांविषयी.
आता अलीकडे पाहिलं तर जसं काल चर्चा झाली की खूप तज्ञ शेतावरती फिरतात. तज्ञांच्या टोळ्या झालेल्या आहेत कन्सल्टंट, आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना ते हाय डेन्सिटी किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन साठी रेकमेंडेशन करतात. आता आंबा 5 फुटावर सुद्धा शेतकरी लावायला लागलेले आहेत. 5 बाय 12 फूट, 6 बाय 12 किंवा 15 फुटावरती. पेरूच्या बाबतीत तर त्याच्यापेक्षा एकदम 2 बाय 1 वर आलेले आहेत. तर यामध्ये त्यांचा असा कन्सल्टंट सांगतात की दुसऱ्या वर्षी पीक चालू, म्हणजे पेरूचा असेल किंवा आंब्याचं सुद्धा असेल, तर त्या बाबतीत नक्की शेतकऱ्यांनी रेकमेंडेशन, म्हणजे आपलं रेकमेंडेशन काय आहे ह्या बाबतीत? शेतकऱ्यांनी त्यांचा सल्ला घ्यावा की नाही? मी तर म्हणजे पहिली गोष्ट हे करा की बाबा तुम्ही त्यांचा सल्ला का घेताय. काल जसं सुपे साहेब म्हटले की तुम्ही एवढ्या वर्षापासून शेती करताय, तुम्ही एवढ्या वर्षापासून पिकं घेताय, आणि तुम्हाला मी सांगतो हे वरवरचं नॉलेज असतं. तुमच्याकडे ज्यावेळी असा कोणी व्यक्ती येईल कन्सल्टंट नावाचा, तर तुम्ही त्याला पहिला प्रश्न करा काय की तुम्ही आतापर्यंत किती आंब्याच्या बागा ज्या आहेत त्या स्वतः लावल्यात, तुम्ही किती बागांमध्ये आतापर्यंत काम केलंय, तुम्ही किती संशोधन केले याच्यावरती, तुमचं शिक्षण काय झालंय. असं की ठीक आहे, मान्य आहे बेरोजगारांची संख्या खूप वाढत आहे, तर होतंय असं की जे पीक समजून घ्यायला इथं 20-20 वर्ष कमी पडतात लोकांना, त्या पिकावरती जर हे कन्सल्टंट 4 आणि 6 महिन्यात फक्त परिस्थितीचा आढावा घेऊन जर काही ज्ञान देत असतील, तर मला नाही वाटत की ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी हे केल्या पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा मी असं पाहिलं की कन्सल्टन्सी हा प्रकार फार जोरात चाललाय. आणि होतंय काय ह्याच्यातून, तुम्ही कन्सल्टन्सी घ्या, मी म्हणत नाही तुम्ही घेऊ नका, पण कुणाकडून घ्यायची? जो स्वतः दुकान टाकून बसलेला आहे त्याच्याकडून काय कन्सल्टन्सी घेणार तुम्ही? तुम्ही कन्सल्टन्सी घ्या तज्ञ लोकांकडून घ्या. आता तुमचं डाळिंबाचं असेल ठीक आहे, आणि बऱ्याच वेळा काय होतं की तज्ञ उपलब्ध होत नाही, त्यामुळं होतं काय की मग ठीक आहे, हा जो सोयीने उपलब्ध आहे ना, आपल्या जवळ आहे ना, तो सांगतोय ना असं करा तर तसं करा. अशा गोष्टीला मी म्हणाल शेतकऱ्यांनी अजिबात बळी पडू नये. विद्यापीठाच्या शिफारशी आहेत. महाराष्ट्र सारखं जे राज्य आहे त्याच्यात सुदैवाने 4 विद्यापीठ आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जर विचार केला तुम्ही तर 10 जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, ठीक आहे आतापर्यंत नव्हतं पण आता कॉलेज आहे किंवा तुमचं संशोधन केंद्र आहे, तुम्हाला निश्चितच तिथून मदत मिळेल. असं होणार नाही की बाबा ठीक आहे हे आपल्या, आणि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना जर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही हे नोंदवलं त्यांचं, किंवा त्यांचं जर पार्टिसिपेशन वाढवलं, तर ह्याच्यातून एक गोष्ट अशी आहे की आम्हालाही जे फील्डवर सध्या जे प्रॉब्लेम आहेत तर ह्या गोष्टी आम्हालाही फार जवळून पाहायला मिळतील. तुम्हाला मी सांगतो, आता मागच्या वर्षी जे अवकाळी पाऊस झाला त्यावेळी कलेक्टर साहेब आपले पुणे जिल्ह्याचे नवल किशोर राम साहेब असतील, किंवा याच्या आधीचे जे आपले कृषी अधीक्षक होते पडगलमल साहेब असतील, यांच्यासोबत आम्ही एवढ्या बागा फिरलो, द्राक्षाच्या, पेरूच्या, आंब्याच्या, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो. मग अशी अडचण आल्यावर कन्सल्टंट कुठे जातात? हे सगळे फोन बंद करून बसतात. आम्हाला बऱ्याच ठिकाणी सांगितलं लोकांनी. पण आता ठीक आहे, त्याच्यावरती काय निर्बंध आहे, तर एकदा बाजारात दुकान टाकलं कधी विकणार किंवा घेतल्या जाणार हा नियम आहे. पण शेतकऱ्यांनी स्वतः हुशार व्हायची गरज आहे. हा कन्सल्टन्सी करतोय याला किती अनुभव आहे, त्या पिकाचं काय माहिती आहे, त्याला काही माहिती नसतं, तो जुजबी माहिती घेतो आणि सांगतो हा चला द्या 05234 द्या, 50-50-50 द्या, 19-19-19 द्या, आणि त्याला माहिती असते की बाबा हे ठीक आहे, काय हा ह्याचा नाही रिझल्ट मिळाला, मग काय आता करायचं, नाही वातावरण खराब होतं. तर अशा गोष्टींना शेतकऱ्यांनी बळी पडू नये अशीच माझी विनंती राहील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नवनाथ बोराटे यांचा इंदापूरवरनं. पिंक पेरू 8 ते 9 महिन्यात बहार धरतात 3 बाय 2 मीटर वरती, तर त्या बाबतीत आपलं काय म्हणणं? प्रश्न पुन्हा एकदा सांगता का? पिंक पेरू जो लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये 8 ते 9 महिन्यात बहार धरतात, 3 बाय 2 मीटरवर त्यांची लागवड आहे, तर आपलं काय त्याच्यामध्ये? 8 ते 9 महिन्यात म्हणजे लागवड केल्यानंतर असं म्हणायचंय त्यांना?
हो. लागवड केल्यानंतर, बरोबर ना? हो. हा, तर ठीक आहे ना, झाडांची तुमच्या थोडीशी वाढ कमी होईल त्याच्यामध्ये आणि काही वेळा शॉकही बसेल झाडांना. कारण काय होतं की ही गोष्टच अशी आहे की ज्याच्यामध्ये तुमचा निसर्ग हा फार मोठा रोल प्ले करतो आणि कधी कधी सक्सेस मिळतो, पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही सक्सेसफुल झाले म्हणजे बाकीचे सक्सेसफुल होतील, असं होत नाही. का? कारण ह्याची एक फिजिओलॉजी असते. तुम्ही 8 ते 9 महिन्यामध्ये बहार धरणं म्हणजे थोडक्यात असं आहे की आपल्याकडे एक लग्नाचं वय ठरवून दिलेलं आहे. का ठरवून दिलेलं आहे? की त्याच्यानंतर ते शारीरिकदृष्ट्या सक्षम होतं. याचा अर्थ असा आहे की त्याला तुम्ही म्हणजे बालविवाह करताय त्यांचा, असं होतंय. आणि काय आहे की बाबा ठीक आहे, शॉर्ट अँड रनचा बिझनेस झालेला आहे हा, मलाही माहिती आहे वेळ फार कमी आहे. आज अशी परिस्थिती आहे की वेळ फार कमी आहे लोकांकडं. माझ्याकडे शेती आहे, मला एवढ्या वेळेत काय मिळेल ते पाहतोय आम्ही. नाही ना, ठीक आहे, हे नाही निघलं दुसरं करू, सुरुवात करू. तर हे थोडस थांबवा, कारण काय होईल ह्याच्यातून तुमचे नुकसान लॉंग टर्म साठी जास्त होईल. ओके सर, थँक्यू. त्यानंतर तुम्ही शेवटचा एवढे इन्व्हेस्टमेंट करून सगळं करताय. छाया चव्हाण यांचा प्रश्न आहे, आंबा पिकामध्ये जसं आपण संप्रक्रिये किंवा हार्मोन्स वापरतो, तसे पेरू पिकात वापरता येतात का? पहिली गोष्ट, हार्मोन वापरायची गरज नाही, कारण पेरूला बहार किंवा फळं किंवा फुलं हे प्रचंड प्रमाणात येतात. हा, पेरू पिकामध्ये तुमचं जर फळगळ होत असेल, फुलगळ होत असेल, तर तिथं आपण एक 10 ppm चं प्लॅनोफिक्स वापरू शकतो. पण जर फळं भरपूर येत आहेत, फळगळ होत नाही आणि फुलगळही होत नाही, तर त्याच्यात आपण जाण्यात काही अर्थ नाही. ओके सर, थँक्यू. खूप चांगली माहिती आज तुम्ही पेरू लागवड व तंत्र या विषयावरती दिलेली आहेत. आजच्या लेक्चरसाठी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी शेतकरी होते, काही कृषी अधिकारी होते, तसेच आपले कृषी विभागातील आदरणीय बोटे सर हे सुद्धा उपस्थित होते. आपले हेड ऑफ डिपार्टमेंट रणपिसे सर सुद्धा या परिसंवादाला उपस्थित होते आणि ठवाळ सर तर दररोजच आपल्या बरोबर आहेत. ठवाळ सर दररोज आपलं सगळे लेक्चर पाहतात. सर्व शेतकरी बंधूंचं मी पुन्हा एकदा विभागीय विस्तार केंद्र पुणे यांच्यातर्फे मी आभार मानतो. उद्याच्या कार्यक्रमाची सर अनाउन्समेंट करावी आणि त्यानंतर सर याच्या अनुषंगानं सर आपण जोगदंड सरांचाही खास आभार मानू. त्यांनी चांगली माहिती सर्व शेतकरी बंधूंना, अधिकाऱ्यांना आणि सर्व उपस्थितांना दिली. खूप सखोल माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार आपण मानणं आवश्यक आहे, कारण आपल्यालाही धन्यवाद जोगदंड सर, खास आभार. थँक्यू सर, धन्यवाद सर. उद्याच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट करा, कार्यक्रम संपला असेल. तर उद्या आपण याच कार्यक्रमामध्ये 11 वाजता डॉक्टर सुनील लोहाटे सर यांना भेटणार आहोत आणि त्यामध्ये सीताफळ, अंजीर आणि आवळा या प्रमुख पिकांविषयी आपण मार्गदर्शन सरांचे यावरती घेणार आहोत. अजून एक थोडंसं मला हे म्हणायचं होतं की आमचे गुरुवर्य डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, विभाग प्रमुख, हेही आपल्या याच्यामध्ये सेशनमध्ये जॉईन झाले होते. तर मी व्यक्तिशः ते माझे गुरु आहेत आणि विभाग प्रमुखही आहेत ते 10 वर्षापासून आमच्या विभागाचे. तर मी त्यांचे अतिशय आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं कृषी विद्याविस्तार यांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.